जास्त पद्धतीने उपयोग करून घ्यावा ही नक्कीच सगळ्यांना विनंती असेल आणि स्वतःसाठी तर नक्कीच करावं आणि इतरांनाही नक्कीच सांगावं. 12 जानेवारी म्हणजे उद्या हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आणि तो युवा दिवस म्हणून साजरा होतो. म्हणूनच आपल्या शिबिराचं नाव पण आपण विवेक स्वरूप शिबिर असं ठेवलं आहे. तरी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून कार्यातून प्रेरणा आपल्याला मिळावी यासाठी त्यांच्या जीवन कार्याबद्दल प्रबोधन डॉक्टर गजानन नाटेकर हे करतील आणि त्याआधी युवकांना प्रेरणा मिळेल असं वीर विवेकानंद हे गीत श्रीराम विहान अवनी मुक्ता अनय आणि अमोघ सादर करतील आणि त्यानंतर प्रबोधन. आणि हे गीत चालू असताना स्वामी विवेकानंदांचे कित्येक फोटो त्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे हे मागे स्लाइड शोच्या माध्यमातून आपण बघू शकतो. जगजिंकायाची ईर्ष्या दाटो चित्ती
तस्मै श्री गुरवे नमः. ओम. हे वीर विवेकानंद, हिंदू यशमूर्ती, हिंदू यशमूर्ती, हे युवक प्रवर, तू युवरदोयांची स्फूर्ती. उद्या स्वामीजींचा, स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस आहे आणि त्याला त्यांच्या एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्यामुळे तो दिवस युवा दिन म्हणून साजरा करतो. एकूण स्वामीजींचं व्यक्तिमत्व बघितलं तर तारुण्य हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. सतत उत्साहाने भरलेलं आणि त्याच्यामधून काही ना काही उच्च ध्येयासाठी म्हणून स्वतःला समर्पित करून टाकणं, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तेजाने भरलेलं. आणि ते तेज इतकं त्या पर्सनॅलिटीमधून ओसंडून वाहत होतं की त्याने हजारो युवकांनी प्रेरणा घेतली आणि जोपर्यंत ते शरीरामध्ये होते तोपर्यंत अशा रीतीने संपूर्ण आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्यमग्न राहणं. आणि ती खरी दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा प्रकारचे महापुरुष हे त्यांना आयुष्य मोठं लाभत नाही. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांचं पण वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यामुळे ते एका अर्थी आयुष्यभर तरुणच राहिले. त्यांना वृद्धत्व हे मनाला त्यांच्या नव्हतंच शिवत आणि त्याच्याबरोबर त्यांच्या शरीराला पण वृद्धत्वाने कधी स्पर्श केला नाही. आणि त्याच्यातून त्यांच्या एकूण योगदानातून आणि त्यांच्या कार्याच्या झंझावातातून एकाने असं म्हटलं होतं की स्वामी विवेकानंदांनी हिंदू राष्ट्रासाठी म्हणजे हिंदू धर्मासाठी आणि राष्ट्रासाठी म्हणून जो काही आपल्या जीवनाचा यज्ञ मांडला त्याच्यातून त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे अतिशय दुर्लक्ष केलं. शरीर साथ देत नसताना अनेक आजार होत असताना पण त्यांनी कार्याला वाहून घेतलेलं होतं. जर का त्यांनी थोडंसं सांभाळून कार्य केलं असतं शरीराला तर कदाचित ते अजून काही काळ आपल्या सगळ्यांना लाभले असते, त्यांचं सानिध्य लाभलं असतं, मोठं मार्गदर्शन मिळालं असतं. पण त्याच्यावर खरं उत्तर असं आहे की अशा प्रकारे झंझावात असणं हे विवेकानंदांचं इंटिग्रल पार्ट होतं. विवेकानंद म्हणजे झंझावात. ज्याप्रमाणे एखादा पतंग हा ज्योतीकडे झेपावतो कसलाही विचार न करता, आपल्या आयुष्याचा विचार न करता, त्याप्रमाणे जे जे त्या वयात त्यांना उच्च वाटलं त्याच्यासाठी त्यांनी सर्वस्व झोकून झेपावून दिलं. आणि त्यांच्या झेपावण्यातून प्रेरणा घेऊन पुढे अनेक व्यक्ती राष्ट्रकार्याला, समाज सुधारणेला त्यांच्या पुढे निर्माण झाल्या. म्हणून अशा प्रकारचं हे दैदिप्यमान जीवन की ज्या जीवनाच्या केवळ स्मरणाने आम्ही आमची अंतःकरणं उजळून घेऊ शकतो, असं हे व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचा जन्म बंगालमधला आणि त्याच्यानंतर कलकत्ता, ज्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला तो काळ पण मोठा भारताच्या इतिहासामधला वैशिष्ट्यपूर्ण काळ आहे. 1857चं बंड, त्याला स्वातंत्र्य समर असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाव दिलं आणि ते उफाळलं. त्याच्यानंतर ते भारतभर पसरलं आणि 1858च्या अखेरीस म्हणजे 1-1.5-2 वर्षांमध्ये एकूण त्याची ज्योत विझत सर्व जे काही महान योद्धे आणि क्रांतिकारक त्याच्यामध्ये ते बंड मोडून काढण्यासाठी म्हणून इंग्रजांनी जे जे काही करता येईल ते केलं. आणि पुन्हा भविष्यात अशा प्रकारे भारतीयांनी स्वत्व जागृत होता कामा नये त्यांच्यामधलं, ह्याच्यासाठी म्हणून सर्व प्रकारे अन्यायाची वरवंटा फिरवायला सुरुवात करून दिलं. एका बाजूला पारतंत्र्य, दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, तिसऱ्या बाजूला दुष्काळ, अज्ञान, खेडोपाडी पसरलेला एकूण भारतातली जनता की जिला फारसं काही वैज्ञानिक एकूण गोष्टींचा एकूणच असलेला अभाव, सुविधांचा अभाव, ह्याच्यामध्ये नैराश्याचा काळ भारतामध्ये आणि नुकतंच संपलेला एक मोठं स्वातंत्र्य समर की ज्याच्यामध्ये अपयश हाती लागलेलं आहे. आणि अशा प्रकारे स्वत्वहीन आणि स्वाभिमानहीन आणि एक प्रकारे तमोगुणामध्ये, आळसामध्ये आणि निष्क्रिय झालेलं भारतीय मन ह्याच्यामध्ये त्याला पुन्हा उठवण्यासाठी जागवून तशाच कुठंतरी एका ताकदीची आवश्यकता होती, कारण गदगदून हवायला पाहिजे होतं. आणि ती ताकद आविर्भूत झाली स्वामी विवेकानंदांच्या रूपाने 1863 साली, म्हणजे 6 वर्षात स्वातंत्र्य समराच्या सुरुवातीनंतर. आणि बंगाल हे त्यावेळेला एकूणच समाज सुधारणांचं पेव फुटलेलं होतं. अनेक समाज सुधारक आपापल्या परीने भारतीय
चालीरीती ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्याच्यामधल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, उणिवा आहेत, त्या आपापल्या पद्धतीने, मग ती सतीची प्रथा असेल, बायकांना शिक्षण देणं हा भाग आहे, अशा प्रकारे जे जे काही करता येत असेल, धर्मामधल्या जाती व्यवस्थेविरुद्धचे प्रचार, अशा प्रकारे अनेक लोक, राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, हे सगळे लोक आपापल्या परीने कार्य करत होते. केशवचंद्र सेन, त्याच वेळेला ब्राह्मो समाज निर्माण झालेला होता. उत्तर भारतामध्ये त्यावेळेला आर्य समाज कार्य करत होता, स्वामी दयानंद सरस्वती, की जे वेदांच्या साह्याने भारताचं पुनरुत्थान करता येईल अशा भावनेने कार्य करत होते. म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने जे जे होईल ते करत होता, पण त्याला एक सार्वत्रिक यश मिळायची शक्यता नव्हती, कारण समाज तितकं त्याला सगळ्याला तयार नव्हतं. आणि एकूणच समाज सुधारकांचं जे पुढे स्वामी विवेकानंदांनी कडकडून टीका केलेली आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे असे लहानपणापासूनच गोड बोलणारे, शांत सभ्य असे मुळीच नव्हते. दांडगटपणा सर्व प्रकारचा हा लहानपणापासून अंगामध्ये होता. आणि त्याच्या मागची पण ती कथा आहे की त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे बंगालमधले, कलकत्त्यामधले मोठे यशस्वी वकील, घर सगळ्या प्रकारच्या समृद्धीने भरलेलं, आणि त्यांची आई म्हणजे भुवनेश्वरी देवी ही अतिशय साध्या वळणाची स्त्री, की भक्त अंतःकरणाची, रोज पूजा करणं, सगळ्या घराला, एकूण घराचा व्याप एवढा जास्ती होता की त्याच्यामध्ये नातेवाईकांची विचारपूस करणं याच्यामध्ये, आणि अतिशय सश्रद्ध पुराणं वाचणं, रामायण वाचणं, ह्या सगळ्यामध्ये साधी सरळ स्वभावाची स्त्री. आणि 2 विवेकानंदांना मोठ्या बहिणी होत्या, म्हणजे 2 मुली होत्या. आणि त्याच्यानंतर एका दिवशी रोज तिचा असं दिनक्रम असे की सकाळचं स्नान वगैरे आटपल्यानंतर मंदिर म्हणजे घरामधल्या देवघरामध्ये पूजा करणं, आणि पूजेनंतर थोडा वेळ ध्यान करणं. आणि एका दुपारी अशा प्रकारे ध्यान करता करता ते ध्यान तिचं सखोल झालं आणि तिला वेळाकाळाचं भान राहिलं नाही, आणि संध्याकाळ उलटून गेली. ती ध्यानस्थच होती, तिला काहीच भान नव्हतं बाह्य. आणि जशी जाग आली तोपर्यंत खूप थकवा आला, आणि भगवान शिवाची उपासक होती. आणि शंकराचं ध्यान करता करता रात्र झाली, आणि मग थकवा आला म्हणून ती तशीच झोपली तिथेच. आणि त्या झोपेमध्ये तिला स्वप्न पडलं की कर्पूर गौर असे भगवान शंकर स्वप्नामध्ये आविर्भूत झाले, आणि मी तुझ्या पोटी पुत्र म्हणून येणार आहे असं म्हणून तिला आश्वासन दिलं. तसं ते स्वप्न बघितल्यानंतर हे काय नक्की, ती चकित होऊन जागी झाली. आणि आपल्या मनाचा हा खेळ आहे का नक्की काय आहे. पण काही काळाने ती गर्भवती होऊन नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांचा जन्म झाला. आणि इतर घरातले जे लोक होते ते त्यांचं जे आजोबांचं नाव होतं दुर्गादास नावाचे, तर ते नाव ठेवावं या मुलाला असं त्यांचं इच्छा होती. पण आईला मात्र माहिती होतं की हे शंकराच्या प्रसादाने आपल्याला मूल झालेलं आहे, म्हणून शंकराचं नाव वीरेश्वर, ते वीरेश्वर हे स्वामी विवेकानंदांचं ओरिजिनल नाव. पण जुन्या काळच्या हिंदू समाजामध्ये 2 नावं मुलाला ठेवत. त्याच्याप्रमाणे एक सगळ्यांनी नेहमी हाक मारायचं नाव, ते नाव म्हणजे नरेंद्रनाथ. म्हणून नरेंद्रनाथ ह्या नावाने पुढे ते प्रसिद्ध झाले. पण मूळ सगळा जो प्रभाव आहे तो वीरेश्वर, आणि शंकराप्रमाणे अतिशय रागीट आणि अतिशय कोणाचाही मुलाईजा ठेवत नसत अगदी लहान वयापासून. आणि विश्वनाथ दत्त म्हणजे वडील हे एकूणच ओपन माइंडेड होते. त्या काळामध्ये पण खूप सुधारणावादी होते. म्हणजे ते सुधारणाची लेक्चरं देत नसत. सुधारणाची लेक्चरं देणारे लोक वेगळे असतात, प्रत्यक्ष अंगीकारणारे. घरामध्ये सर्व जाती धर्मांचे क्लायंट्स होते त्यांचे, ते घरी येत असत, एकत्र खाणं होत असे. आणि त्यामुळे अनेक प्रकारचे लोक घरामध्ये लहानपणापासून असण्याची विवेकानंदांना सवय होती. इतका धागडधिंगा आपल्या शब्दामध्ये विवेकानंद घालत असत. मोठ्या बहिणींना त्रास देणं, मारामाऱ्या करणं, हे सगळं नित्याचे उद्योग होते. की त्यामुळे आई एवढी कंटाळून जायची कधी कधी त्यांना, आणि कोणी घाबरवायला जावं तर ते आणखीन चढून जात. म्हणून एक घरात त्यांना वळण लागावं म्हणून शिक्षक ठेवले, कारण शाळेत जायची शक्यताच नव्हती. म्हणून घरात त्या शिक्षकांना आजपर्यंत असं होतं की मुलाला थोडं घाबरवलं आणि ओरडलं की तो शांत बसतो. पण जेवढं घाबरवावं तेवढा हा अजूनच चढेलपणा करायला सुरुवात करून दिली. मग शिक्षकांना कळलं की हे आपले नेहमीचे मार्ग काही इथे उपयोगाचे नाही.
शेवटी ती आई वैतागून असं म्हणाली की मी शंकरांना म्हटलं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला या, किंवा शंकर मला म्हटले की मी तुझ्या पोटात जन्माला येईन, पण स्वतः न येता शंकरांनी बहुतेक कुठलं तरी भूत पाठवून दिलेलं आहे आपल्याबरोबरचं. आणि अशा प्रकारे वैतागून गेल्यानंतर एक तिला उपाय सापडला होता की ती ज्यावेळेला खूपच दंगामस्ती करत त्यावेळेला ती लाडाने विरेश्वर या नावाचा शॉर्ट फॉर्म करून बिले म्हणत असे त्यांना, बिले. तर बिले, तू अशी सतत मस्ती करशील तर भगवान शंकर तुला कैलासात येऊ देणार नाहीत, असं ती म्हटली. आणि हे ऐकल्यानंतर त्या लहान मुलाच्या मनावर काय संस्कार होत असे कळत नाही, पण तो शांत होऊन जाईल, घाबरून जाईल की असं कसं होईल, आता मी चांगलं होईल. आणि मग तिने एकूण रागाचा आणि त्यांच्या स्वभावाला उपाय काय म्हणून तिला असा सहज तिने उपाय करून बघितला की तिला असं वाटलं की शंकराच्या वंशाने जर का हा मुलगा झाला आहे तर शंकराच्या शिवपिंडीवर ज्याप्रमाणे शिवलिंगावर पाण्याची धार सोडली जाते त्याप्रमाणे याच्या डोक्यावर जर आपण पाणी होतो थोडंसं, म्हणून ती कळशीभर पाणी ओतायला लागली. हा खूप चिडला की त्याच्या डोक्यावर पाणी ओतायचं की ते झाल्यानंतर तो शांत होऊन जाईल. असं अनेक प्रकारांनी ते व्यक्तिमत्व लहानपणापासून डेव्हलप होत होत होतं. मग शाळेत जायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे ह्या गोष्टी ऐकून इथल्या मुलांनी उद्या शाळेत जाऊन तसं करायची गरज नाही की एका जागी बसून राहणं हे शिक्षा होती. म्हणून त्यांना थोड्या वेळानं ते इतकी इरिटेट होत की हातातली पुस्तकं फाडून टाकून वर्गाबाहेर धाव घ्यायची, शिक्षक शोधतायत मग हा कुठे गेला. आणि अशा प्रकारे स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घरामध्ये ज्या लोक येत असत त्यावेळेला एकूणच जातीभेदाची जी एकूण ठेवण होती समाजाची ती त्या प्रकारची होती. अनेक प्रकारच्या मान्यता होत्या आणि उच्च जाती खालच्या जाती त्याप्रमाणे वेगवेगळे धर्म यांनी एकमेकांना स्पर्श पण करायचा नाही, त्यांच्या हातचं खायचं नाही, अशा प्रकारच्या सगळ्या रूढी परंपरा होत्या. त्यावेळेला विवेकानंद हे इतके स्वतंत्र विचारसरणीचे होते की त्यांना ते काही पटत नव्हतं. म्हणून एकदा वडील नसताना घरामध्ये हळूच त्यांनी असं लक्षात त्यांच्या हॉलमध्ये म्हणजे त्या घराच्या जे कोणी मुसलमान क्लायंट्स असे त्यांच्यासाठी म्हणून हुक्का ठेवलेला असायचा आणि ते ओढत असत. मग ते मुसलमानांचे हुक्के वेगळे, ते हिंदूंनी ओढायचे नाहीत. अशा प्रकारचं ती सगळी रूढी होती. पण खरं काय ते बघणं तपासून हा विवेकानंदांचा लहानपणापासूनचा स्वभाव होता. कोणीतरी सांगतो म्हणून मी ते खरं मानणार असं नसून मी बघेन खरं काय खोटं काय. म्हणून कोणाला तरी माणसाला शिवल्यानंतर नक्की होतं तरी काय हे कळलं पाहिजे मला, म्हणून कोणी बघत नाही असं बघून हळूच त्यांनी एकेका हुक्का ओढायला सुरुवात केली. आणि मग ते मुसलमानांसाठी म्हणून जे ठेवलेलं होतं तेही त्यांनी एक एक ओढले. आणि तेवढ्यात वडील आले आणि हा काय करतोय हुक्का ओढत फिरतोय घरामध्ये. तर ते म्हटले मला बघायचं होतं की काय फरक पडला माझ्यामध्ये, आता काय झालं. काही फरक पडला नाही माझ्यामध्ये, काही सगळं खोटं आहे. आणि अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी म्हणजे लहानपणापासून जी वैशिष्ट्य त्यांची मी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं जे म्हणतात तसं की कुठलीही गोष्ट समजली की ती प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून जीव लावून प्रयत्न करायचा. हनुमानाचं प्रचंड आकर्षण होतं. आणि मग हनुमान हा चिरंजीव आहे, त्याने रामाला खूप सहाय्य केलं आणि तो आजही आपण जर का प्रार्थना केली तर भेटतो हे कीर्तनामध्ये ऐकलं. मग कीर्तनामध्ये त्या कीर्तनकारी बुवांनी असं सांगितलं की हनुमानाला केळी खूप आवडतात आणि तो केळीच्या बागेत हनुमान भेटतो. तर ते त्यांना एवढं पकडून ठेवलं की त्या कीर्तनानंतर त्या बुवांना जाऊन भेटले, नमस्कार केला आणि म्हटले की मग आत्ता गेलं तर भेटेल का. तर ते म्हटले भेटेल. आता त्यांना काय माहिती हे पुढे काय करायला. तिथून उठून संध्याकाळच्या वेळी डायरेक्ट केळीच्या बागेत रात्रभर केळीच्या बागेत वाट बघितली, आत्ता हनुमान येईल मग येईल. काही हनुमान आला नाही म्हणून निराश होऊन घरी गेले. आणि एकूण चेहरा रडवेला आहे, काय झालं असं आईने विचारलं. तर म्हणाले की असं सांगितल्याप्रमाणे केळीच्या बागेत गेलो पण हनुमान काही आलंच नाही. तर तिला कौतुक वाटलं, काय एक्सप्लेन तरी काय करणार. ती म्हटली अरे हनुमान हा रामाचा सेवक आहे, रामाने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असेल, येईल पुन्हा कधीतरी भेटेल. पुन्हा त्यांनी तसा अटेम्प्ट केला की नाही हे माहिती नाही, पण हनुमानाबद्दलची श्रद्धा पुढे पण ज्या वेळेला कार्यामध्ये उतरले त्यावेळेला हनुमानाला महावीर असं ते म्हणत की महावीराची या काळात गरज आहे भारताला. तो जसा रामकार्याला सदैव तत्पर आणि सगळं काही सोडून देऊन रामाचं कार्यच माझं कार्य म्हणून त्याने अतिशय कार्यकुशल, अतिशय बुद्धिवान, अतिशय ताकदवान त्याच्यासारखं आता तरुणांनी व्हा. मगाच्या त्या गीतामध्ये जसं आलं की अंतःकरण वज्रासारखं आणि मनगट पोलादासारखी पाहिजे, असे युवक 100 युवक मला द्या, मी भारत बदलून दाखवीन असं त्यांनी
सांगितलं होतं. तशा प्रकारचं जोर अंतःकरणातला आणि कोणीही काही घाबरवायचा प्रयत्न केला तरी न घाबरणं. झाडाच्या त्यांच्या मित्राचं एक घर होतं बाजूला आणि तिथे एक उंच झाड होतं आणि त्या झाडाच्या सगळ्यात उंचावरच्या फांदीला ते आणि त्यांचा मित्र उलटे लटकत असत, पाय अडकवून. म्हणजे जसं वटवाघूळ जसं लटकतं तसं उलटे लटकत असत. तर ते बघितल्यानंतर त्या शेजारी जे आजोबा होते मित्राचे, ते त्यांना भीती वाटली की हे पडली मुलं तर काय, म्हणून त्यांनी सांगितलं की खाली या पहिले. तर खाली आल्यानंतर म्हटले काय आहे, तर या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो आणि तुम्ही असे लटकलं तर तो तुमच्या मनगुटीवर बसेल. तर तो मित्र खरंच घाबरला. हे दोघे हे पण म्हटले हो नाही आता परत चढणार. आणि ते आजोबा निघून गेल्यानंतर विवेकानंद परत जाऊन उलटे लटकले. तो मित्र म्हणाला की अरे पण तिथे ब्रह्मराक्षस आहे. ते म्हणले तुझ्या आजोबा आपल्याला काही फसवून जात आहेत. आजपर्यंत ब्रह्मराक्षस तर केव्हाच माझ्या मनगुटीवर बसला असता. असं काही नाही. अशा प्रकारे एका बाजूला दांडगटपणा करणं, एका बाजूला मस्ती करणं, मारामाऱ्या करणं, त्याच्याबरोबर अनेक विद्या कलांचा पण अभ्यास चाललेला होता. उत्तम गात असत, उत्तम पखवाज वाजवत असत, वीणा वाजवत असत, क्रिकेट खेळत असत, बॉक्सिंग चॅम्पियन होते, मेडल मिळालेलं होतं. आणि कोणी जर का दोन मुलांची मारामारी चाललेली असेल आणि त्यात कोणाची तरी चूक नसताना कोणी मार खात असेल तर त्याच्या वतीने मध्ये पडून हे मारामारी करायचं मुद्दाम आणि बाजूला करायचे, हे लावायचे. म्हणजे लिडरशिप सगळ्या प्रकारची, कुठल्याही गोष्टीमध्ये नरेंद्रनाथ लीडर, अशा प्रकारची क्वालिटी असलेलं व्यक्तिमत्व वडिलांनी मोठं छान प्रकारे त्यांना त्याच्यानंतर आपल्या भाषेमध्ये ग्रूम केलं. सर्व प्रकारच्या साहित्याशी त्यांची ओळख करून दिली. बंगाली काव्य, इतर भरामध्ये चालणारे त्यावेळेच्या सामाजिक गोष्टी, ह्याच्या चर्चा ज्यावेळेला वडिलांच्या आणि त्यांच्या मित्रांची चालत त्यावेळेला ते नरेंद्रनाथांना मुद्दामून तिथे थांबवत लहानपणापासून. म्हणजे पालकांनी काय करायला पाहिजे, अशा व्यक्तिमत्वांच्या मागे अनेक लोक पडद्यामागे काम करत असतात. ती घडत असताना त्यात आईवडिलांचा वाटा हा पहिला आहे. तर त्याच्यामध्ये मूल आहे, त्याला काय कळतंय, अशा प्रकारे जर का कोणी विवेकानंदांना उडवायला लागलं तर ते स्वतः नरेंद्रनाथांनाच पसंत पडत नसे. ते कुठल्याही वयाचा असो, बाबांचा मित्र आहे म्हणून आता ऐकून घेतो वगैरे हा भानगडच नव्हती. सरळ त्याला प्रतिवाद करायला ते सिद्ध होत जात. आणि अशा प्रकारे साहित्य, राजकारण, समाजकारण, कला या सगळ्यांमध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रवीण केलं. काही काळ वडिलांची बदली झाली होती कामानिमित्त म्हणून मध्य प्रदेशामध्ये ते 2 वर्ष तिथे होते. त्या काळात शाळा बंद होती. पण अशा प्रकारे अनौपचारिक शिक्षण त्या काळात त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलं आणि वडिलांनी त्यांना स्वयंपाक करायला शिकवला. अनेक प्रकारचं छान छान पदार्थ करणं हे विवेकानंदांची आवडती गोष्ट होती. म्हणजे परदेशात असताना पण अनेक प्रकारच्या भारतीय डिशेस त्यांनी परदेशी शिष्यांना शिकवलं. चटण्या करायला शिकवलं, खडीसाखर कशी करायची ते शिकवलं. सगळ्यांनी पुढे त्यांची डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं आहे की विवेकानंदांकडून आम्ही काय काय शिकलो, खाणं बनवायला शिकलो. एकदा त्यांची मजेदार पत्र आहेत, खूप विनोदी पण होते. मजेदार पत्र आहेत की काही वेळेला स्वयंपाकघरात फसलेल्या डिशेस असतात. तसं त्यांनी एका डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं आहे की आज मी केशर, लव्हेंडर, दालचिनी, इतर मसाले, दूध आणि भात हे घालून एक पदार्थ बनवला. पण तो असा काही बनला होता की तो माझ्याच घशाखाली उतरेना. त्यात थोडा हिंग घालायचा राहून गेला, मग जरा तो उतरला असता. ते एकूण ते कॉम्बिनेशन बघितलं कीच कळतं काय केलं असं. आणि कुठल्याही रूढ परंपरा न मानणं हा तर स्वभावाचा मुख्य भाग. त्याच्यानंतर त्यांना एकूणच फिलॉसॉफीची आवड लागली आणि फिलॉसॉफीमध्ये सर्व भारतीय तत्त्वज्ञान ग्रंथ आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानी ग्रंथ हे सगळे त्यांचे अभ्यासून झालेले होते वयाच्या 17व्या-18व्या वर्षी. सर्व म्हणजे पांडित्य सर्व प्रकारचं 18व्या वर्षी हातामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर वडिलांच्या आग्रहासाठी म्हणून पुढे ते लॉ शिकायला लागले. आणि त्यावेळेला तत्त्वज्ञानामध्ये पण एवढा अभ्यास होता की तत्त्वज्ञानाच्या एका परीक्षेला त्यांनी पेपर दिला असता. तर पेपर बघितल्यानंतर त्या काळचे जे ब्रिटिश त्यांचे शिक्षक होते त्यांनी असा रिमार्क दिलेला आहे की ह्याच्या एवढा बुद्धिमान विद्यार्थी हे पाश्चात्यांच्या ज्या ज्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे एकही सापडणार नाही. एवढा प्रगाढ विद्वत्ता, पण त्याचं कुठेही जडपणा नाही की मी किती विद्वान आहे, हे कुठेही नाही. सामान्य माणसासारखं आणि दांडगटपणे वागणं. तसं वागत असताना पुढे पुढे
जसं ती शास्त्रांचा अभ्यास घडायला लागला तसं त्यांच्या असं लक्षात आलं की ही शास्त्र अभ्यासून सुद्धा माझ्या अंतःकरणाला शांती प्राप्त होत नाही. आणि किती पुस्तकं अभ्यासली तरी ईश्वर काही अनेक प्रकारचे ग्रंथ अभ्यासून आपल्याला भेटणार नाही. मग त्यांच्या मनाने असं घेतलं की ईश्वर प्राप्ती कशी होईल. आणि तिथे त्यांच्या एकूण आयुष्याला एक वेगळं वळण लागलं की ईश्वर प्राप्ती कशी होईल या एकूण ध्यासाने एवढं झपाटून गेले ते की मग त्याच्यासाठीचे वेगवेगळे उपाय, वेगवेगळ्या साधना पद्धती, मग ते ब्राह्मसमाजात जायला लागले. पण तिथल्याही ज्या गोष्टी पटत नसत त्याच्यावर ते टीका करत असत. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की केवळ पुस्तकी अभ्यासाने अध्यात्मज्ञान प्राप्त होणार नाही, त्याच्यासाठी कोणीतरी अनुभवी व्यक्ती लागेल की जिने स्वतःच्या आयुष्यामध्ये ईश्वराचं दर्शन घेतलेलं आहे प्रत्यक्ष. आणि म्हणून असा कोण भेटेल म्हणून जे जे त्या काळचे मान्यवर लोक होते त्यांच्या भेटी गेला त्यांनी सुरुवात केली. आणि भेटी म्हणजे काही प्रेमाच्या भेटी नव्हत्या, डायरेक्ट जाऊन क्वेश्चनच करायचं की तुम्ही देव बघितलाय का. आणि त्याच्यामध्ये महर्षी देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचे वडील तर त्या आजोबा, आणि त्याच्यामध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना भेटले. आणि त्यावेळेला ते खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि अतिशय ज्ञानी पंडित, आणि ते ध्यान करत बसलेले होते. आणि धाडकन खोलीचा दरवाजा उघडून केस विस्कटलेले आणि डोळ्यामध्ये अतिशय आक्रोश भरलेला असे विवेकानंद उपस्थित झाले. आणि तुम्ही देव पाहिलाय का असं त्यांना डायरेक्टली विचारलं. एकतर ध्यानामधून अचानक दरवाजा आपटल्यानंतर दचकून माणूस जागा होतो, आणि त्यात आलेला माणूस जर का तुम्ही देव पाहिलाय का विचारल्यावर ते थोडेसे भांबावले. आणि त्याच्यावर ते म्हणाले की तुझ्या डोळ्यांवरून असं वाटतं की तू योगी आहेस, आणि तू जर का साधना करशील तर तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आणि या वाक्याने विवेकानंद खुश न होता ते निराश झाले. कारण आपल्या प्रश्नाला डायरेक्ट उत्तर मिळालेलं नाही आहे. तुम्ही देव काय पाहिलाय का हा प्रश्न आहे, मी योगी आहे का हा प्रश्न नाही आहे, त्याच्यावर उत्तर मिळालं नाही. आणि आता त्यांना अंधार बसवल्यासारखं झालं की जर का देवेंद्रनाथ टागोरांना पण ईश्वर प्राप्ती झालेली नाही आहे तर आता शोधायचं कोण. आणि अक्षरशः रात्रीच्या रात्री बेचैन होऊन विवेकानंद ह्या सगळ्या प्रवासामध्ये गुरूंच्या शोधात होते. आणि त्यावेळेला दैवी योजनेनुसार त्यांच्या मित्राच्या एका घरी रामकृष्ण परमहंस आलेले होते त्यांच्या भक्तांसाठी म्हणून. त्यांचे ते भक्त होते. आणि त्यावेळेला रामकृष्ण ज्यावेळेला येत त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचं संकीर्तन चाले आणि गायक मंडळी येत. पण त्या दिवशी गाणारा जो मुलगा होता तिथे तो काही कारणाने आला नाही. मग आयत्या वेळेला गायक कोण सापडणार असा जो प्रॉब्लेम आहे तो कार्यक्रमात, तो रामकृष्णांना पण आला. तर त्याप्रमाणे त्यांनी नरेंद्रनाथांना बोलावून घेतलं की हा एक मुलगा जवळ राहतो, तो चांगला गातो. आणि मग नरेंद्रनाथांना रामकृष्णांची बॅकग्राऊंड काहीच माहीत नव्हती. पण तिथे गेल्यानंतर नरेंद्रनाथांनी मन चलो रे निज निकेतने, मना स्वतःच्या मूळ घरी परत चल, अशा प्रकारचं ते पद गायलं. रामकृष्ण पाहता क्षणीच त्यांना ओळखून गेले आणि पुन्हा ये असं म्हणून पुन्हा भेटीचं एक आमंत्रण त्यांनी दिलं. रामकृष्णांनी जे स्वामी विवेकानंदांबद्दल ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत अद्भुत आहेत, पण माहिती असायला हव्यात म्हणून आपण श्रद्धा म्हणून त्या पाळू शकतो, म्हणजे मनामध्ये ठेवू शकतो. की त्याच्यानंतर काही काळाने विवेकानंद गुरुच्या शोधात होते. रामकृष्णांचं दर्शन होऊन गेलेलं होतं. आणि आता कुठेही दुसरीकडे आता जागा राहिली नाही की जे कोणी ईश्वराची भेट कशी घ्यायची हे सांगू शकेल. मग त्यांना आठवण झाली रामकृष्णांची की त्यांना आपण विचारून बघू. म्हणून रामकृष्ण त्यावेळेला कलकत्त्यापासून काही अंतरावर दक्षिणेश्वर नावाच्या ठिकाणी काली मंदिरात पुजारी होते. आणि तिथे ते राहत असत, तिथेच त्यांची व्यवस्था केलेली होती. त्यांना जाऊन एकदा भेटून बघू असं म्हणून रामकृष्णांच्या भेटीला विवेकानंद तिथे गेले. आणि एकूण त्या वर्णन त्या भेटीचं एका दुसऱ्या व्यक्तीने केलेलं आहे की ज्यावेळेला विवेकानंद तिथे हा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेले की तुम्ही देव पाहिला आहे का, तर त्यावेळेला एकूण जे पर्सनॅलिटी होती, केस असे वाढलेले आणि विस्कटलेले, अंगावर एक मळकी चादर घेतलेली आणि म्हणजे कपड्यांची स्वच्छतेची शुद्ध नाही, आणि अशा प्रकारे तडक जाऊन ते रामकृष्णांकडे उभे राहिले. आणि तुम्ही देव पाहिलाय का असं म्हटल्यानंतर होय, जितका प्रत्यक्ष मी तुला पाहतोय त्याच्याहूनही अधिक प्रत्यक्ष मी देवाला पाहिलाय, आणि मी सांगतो असं जर का वागशील तर तुलाही दर्शन घडू शकेल. असं निश्चित उत्तर मिळाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता इथे राहण्यात शहाणपण आहे.
पण इथे राहण्यात शहाणपणा आहे हे जरी कळलं तरी त्यांच्या त्या एका वाक्यावर भुलून जाणारे विवेकानंद नव्हते. त्यांनी पुढे जेवढा काळ ते रामकृष्णांबरोबर, साधारण 5-5.5 वर्षांचा त्यांचा सहवास आहे, त्या काळामध्ये सर्व प्रकारे रामकृष्णांना तपासून घेतलं. ते काहीही म्हणत ते खोटंच पाडत असत. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत असं गुरूंना म्हणणं, रामकृष्णांसारख्या तोंडावर म्हणत असत, मागे बेगे काही नाही. आणि त्याच्या एकूण त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाने जी बाकीची जी म्हणजे टिपिकल साधक मंडळी असतात ती हर्ट होत असत की हा असा आलाय, कसे कपडे आणि काय. तर रामकृष्ण म्हणते ते सगळं जाऊ देत, त्याचे डोळे बघितले सस्ते म्हणत. आणि सगळं विवेकानंदांचं व्यक्तिमत्व त्यांच्या डोळ्यात आहे. अतिशय सखोल स्वतःमध्ये मग्न असलेली ती व्यक्ती आणि चिंतनामध्ये आहे तसं सतत जाणवणारे ते डोळे आहेत. म्हणून कुठल्याही व्यक्तीचं चित्र काढत असताना तसे डोळे जमले तर चेहरा जमतो. तसं विवेकानंदांचे बाकी फिजिकल ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जमत न जमत त्यांचे डोळे जमायला लागतात. आणि त्याच्यातून रामकृष्णांनी असं म्हटलं की तिथे तो ॲश्युरन्स दिल्यानंतर रामकृष्णांनी 4 चौघांपासून त्यांना बाजूला नेलं आणि रामकृष्ण भावावस्थेत जात, सतत समाधीमध्ये जात, कालीमातेशी संवाद करत. तर ते त्यांचा हात धरून नरेंद्रनाथांचा म्हणाले की म्हणजे गुरु म्हणतात शिष्याला की प्रभो एवढा वेळ का लावलात, मी केव्हापासून तुमची वाट बघतो आहे आणि समाधीबलाने मी केव्हाच जाणलं होतं की तुम्ही येणार आणि जगत उद्धारार्थच तुमचा जन्म आहे. आणि कसं एकूण ते जन्म आहे तर त्यांनी एका पुढे दृष्टांतामध्ये सांगितलं होतं, पुढे तो उल्लेख केलेला होता की एकदा ध्यान करत असताना म्हणजे रामकृष्ण समाधीबलाने मन हे वर गेलं आणि अतिशय उंच उंच अवस्थांमधून जात असताना तिथे सगुणाची हद्द संपली आणि निर्गुणाचा प्रांत, निराकाराचा प्रांत सुरू झाला. तिथे अनेक देवी देवता पण जिथे जाऊ धजत नाहीत अशा ठिकाणी 7 ऋषी मी ध्यानस्थ बघितले. आणि त्या 7 ऋषींना ध्यानस्थ बघत असताना तिथे जो एकूण अवकाश व्यापलेलं होतं निराकाराचं, त्या निराकाराच्या पोकळीतून ती जणू काही घनीभूत होऊन एक बालक तिथे निर्माण झालं. आणि ते अतिशय दिव्य, तो देवशिशू म्हणजे ते स्वतः. आणि तो त्या 7 ऋषींपैकी एकाच्या जवळ गेला आणि त्याच्या गळ्याला धरून त्याला उठवायचा प्रयत्न करायला लागले. आणि तो ऋषी जागा झाला ध्यानातून आणि त्याच्यावर ते मूल त्याला म्हणालं की मी चाललो आहे, तुम्हाला पण यावं लागेल. आणि पुढे मग रामकृष्णांचा जन्म, त्याच्यामधून भारतामध्ये असं म्हटलं जातं की एकूण भारताचा 5-6 हजार वर्षांचा जो काही आध्यात्मिक इतिहास आहे तो आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात जगून दाखवला रामकृष्ण. म्हणजे कुठल्याही प्रकारची साधना भारतामध्ये निर्माण झालेली कुठल्याही संप्रदायाची ती रामकृष्णांनी आचरली नाही असं झालेलं नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती ह्याच्यामध्ये पण ज्या ज्या काही गोष्टी साधनेच्या आहेत त्या सगळ्यांच्या साह्याने एकच तत्व अनुभवाला येतं हे निश्चिती करून दाखवण्यासाठी म्हणूनच ते अवतार कार्य आहे रामकृष्णांचं. आणि त्याचा प्रसार होण्यासाठी म्हणून पुढे विवेकानंदांचं लीला सहचर असं म्हटलं जातं की ज्यावेळेला भगवंत अवतार घेतात त्यावेळेला त्याच्याबरोबर अनेक व्यक्ती येत असतात की त्यांच्या कार्याला सहाय्यभूत व्हावेत म्हणून. तसं रामकृष्णांचं पण व्यक्तिमत्व, रामकृष्णांबरोबर बोलत राहिलो तर विवेकानंद बाजूला ठेवायला लागेल इतकं ते दिव्य व्यक्तिमत्व. आणि इतक्या प्रकारे ह्या सगळ्या भारतामधल्या म्हणजे रामकृष्णांच्या आयुष्याचं हे वैशिष्ट्य आहे की एवढ्या प्रकारे भारतामध्ये एवढ्या उलथापालथी चाललेल्या होत्या. पण रामकृष्णांचं जर का आयुष्य बघितलं तर एकूण ईश्वरी उपासनांमध्ये स्वतःला एवढं ते गुंग झालेले होते की बाह्य जगात काय चाललेलं आहे याचा मागमूस त्यांच्या चरित्रामध्ये दिसतच नाही अजिबात. एवढं त्या एका कलकत्त्याच्या बाजूच्या एका गावामध्ये ते निवांत आहेत, स्वतःपाशी आईशी संवाद करत आहेत. आणि सगळ्या कार्याचा भार पुढे विवेकानंदांना उचलायला लागला. आणि त्यावेळेला तुम्ही सप्तऋषींमधले नरऋषी आता जगाच्या उद्धारासाठी म्हणून जन्माला आला आहात, अशा प्रकारे हात जोडून रामकृष्ण विवेकानंदांशी बोलत आहेत, म्हणजे नरेंद्राशी बोलतात, 18 वर्षाच्या मुलाशी बोलतात. कोणी खुश होईल म्हणजे असं काहीतरी स्वतःबद्दल सांगितल्यानंतर. तर त्याच्यावर नरेंद्रात म्हणले असं कसं होऊ शकेल, मी तर 18 वर्षांचा मुलगा, विश्वनाथ दत्तांचा मुलगा, अशा प्रकारे अनेक सगळे माझे गुण अवगुण आहेत, मी कसं काय नरऋषी असू शकेन. यांना काहीतरी वेडाची लहर आलेली असली पाहिजे. त्यामुळे हे खरेच महात्मा आहेत का वेडे आहेत हे आता तपासलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कृती नरेंद्रनाथ रामकृष्णांची हे खरंच आहे की हे वेडाची लहर आहे हे बघत असत आणि तोंडावर प्रतिवाद करत असत. म्हणजे तो कित्येक विनोदी प्रसंग पण आहेत की त्याच्यामध्ये
रामकृष्ण एकदा बोलता बोलता असं म्हणाले की चातक पक्षी जो असतो तो केवळ पावसाचं पडलेलं पाणीच पितो असं मानलं जातं, की तो आपल्या कॉमन माणसांसारखं तो जमिनीवर पडलेलं पाणी चालत नाही, त्याला डायरेक्ट वरून पडलेलंच तो तोंड उघडून पितो. आणि जर का पाऊस नाही पडला तर तो तहानलेला राहतो, पण दुसरं काही पित नाही. तर हा दृष्टांत ते सांगत होते या संदर्भात की जो खरा ईश्वराचा भक्त असतो तो सामान्य गोष्टींमधून आनंद मिळवत राहत नाही, तो ईश्वराकडेच जातो प्रत्येक गोष्टीसाठी, हे त्यांना सांगायचं होतं. तर हे चातकाचं उदाहरण दिल्यानंतर नरेंद्रनाथ तिथे होते, ते म्हणाले की असं काही नाही, चातक सगळ्या प्रकारचं पाणी पितो, मी बघितलेलं आहे. तर ते म्हणाले आता नरेंद्र म्हणतो एवढा हुशार, सगळं वाचून आला, आणि रामकृष्ण लौकिकदृष्ट्या अशिक्षित होते. तर नरेंद्र म्हणतोय म्हणजे खरं असलं पाहिजे असं तेही बालकबुद्धीने म्हटलं की तू म्हणतोस तर खरं असेल. आणि ह्याच्यानंतर काही दिवस गेले आणि ती नदी किनारी एकूण रामकृष्णांची निवासाची खोली वगैरे आहे ती नदी किनारी आहे, त्यामुळे कित्येक पक्षी वगैरे पण येत असत. तर एकदम ते सगळे बसलेले असताना नरेंद्रनाथ हा बघा चातक असं म्हणायला लागले. तर तो एक पक्षी उडत आला होता, तो चातक नसून दुसराच कुठला तरी होता. त्याच्यावर रामकृष्ण म्हटले की रामकृष्णांचे बोलणं थोडंसं ग्रामीण होतं त्या काळातलं, थोडेसे अपशब्द त्यांच्या बोलण्यात येत, पण ते गोड वाटतात, म्हणजे त्यांच्या तोंडून ऐकता आपण ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही. तर ते म्हणाले हट साल्या, तू ज्यावर मी उगीच विश्वास ठेवला, हा काय चातक बितक नाहीये, कुठल्या तरीच पक्षाला तू चातक म्हणतोयस. पण रामकृष्ण जे जे काही अशा प्रकारे दिव्य उपदेश करत असत, मग ते काली मातेशी बोलत असत, ते नरेंद्रनाथांना मान्य नव्हतं. देवी कशी कोणाशी बोलते का, त्यामुळे हे सगळे तुमचे मनाचे खेळ आहेत असं त्यांना ते सांगत असत. ते म्हणले नको, तुला मानायचं नसेल तर नको मानू, मी तुला कुठे सांगतोय करायला. माझ्या परीने आईने मला जे सांगते तू येणार हे पण आईने मला सांगितलं म्हणूनच मी मानतोय. सारखे म्हणजे इतर भक्त रामकृष्ण म्हणजे कुठल्याही सद्गुरूंपाशी शिष्यांचा भाव असा असतो की गुरूंचं आपल्याकडे लक्ष जावं, त्यांनी आपल्याकडे बघावं, कधीतरी आपल्याशी बोलावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण समोर सांगायची हिंमत नसते. त्यामुळे हे सगळे शिष्य जे बाजूला होते ते रामकृष्ण आपल्याशी कधीतरी बोलतील, आपली स्तुती करतील असं स्वाभाविक होतं. पण नरेंद्रनाथ म्हणजे त्यांच्यावर त्या स्तुतीचा आणि एकूण कृपेचा सतत संततधार चाललेली असेल रामकृष्णांकडून, पण ते मात्र हे सगळं न मानता त्यांना विरोधच करत असतात. आणि एक दिवस त्यांना ते म्हणाले की तुम्ही थोडंसं हे माझ्याकडचं लक्ष सोडून द्या आणि थोडंसं देवाकडे बघा, नाहीतर पुराणांमध्ये अशी कथा आहे की भरत राजा हा शेवटच्या मरतानाच्या क्षणी हरिण करत मेला, त्याला हरणाच्या पिल्लाचं वेड लागलं, म्हणजे त्याचं पिल्लू मेलं म्हणून त्याला वाईट वाटलं आणि त्याच्यात तो मेला, आणि त्यामुळे त्याचा पुढचा जन्म हरणाचा आला असं सांगितलं जातं. तुम्ही नरेंद्रन करत बसलाय, तुमचंही असं झालं तर काय. त्याच्यावर रामकृष्ण अतिशय बालक स्वभावाचे होते, ते हो खरंच की म्हणाले, हा प्रॉब्लेमच आहे. म्हणून ते धावत काली मातेकडे गेले मंदिरात आणि मग परत आले आणि म्हणले तुझं मी मुळीच यापुढे ऐकणार नाही. आईने मला सांगितलंय की तू त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान बघतोयस म्हणून त्याच्याकडे तू एवढं त्याचं नाव घेतोयस, ज्या क्षणी त्याला तू नरेंद्र म्हणून ओळखशील त्या क्षणी तसं तू तोंड पण बघू शकणार नाहीस. त्यामुळे शिष्यांकडे बघण्याचा गुरुचा भाव पण ते प्रत्यक्ष ईश्वर स्वरूपच आहेत अशा प्रकारचा भाव रामकृष्ण व्यक्त करतात. आणि नरेंद्रनाथ मात्र प्रत्येक गोष्ट क्वेश्चन करत असतात. द्रव्य म्हणजे पैशाला रामकृष्ण स्पर्श करू शकत नसत, धातूला स्पर्श करू शकत नसत, इतका त्यागी व्यक्तिमत्व. आणि धातूला स्पर्श केला तर काय होतं हे मुद्दाम काहीतरी करत असावेत असं म्हणून रामकृष्ण ज्या वेळेला झोपलेले असतील त्यावेळेला नरेंद्रनाथ तिथे गेले आणि त्यांच्या हातावर झोपेत असताना नाणं ठेवलं 1 रुपयाचं. आता काय होतंय बघा. आणि रामकृष्णांना त्याची शुद्ध नव्हती, पण ते ज्या हातावर ते नाणं ठेवलं तो हात जणू काही वेदनेने अतिशय वाकडा होऊन गेला आणि ते नाणं पडून गेलं खाली. आणि त्यावेळेला त्यांनी मानलं की हां की यांना खरंच अशा प्रकारे धातूचा स्पर्श, म्हणजे कुठल्याही प्रकारे पैशाचा मोह नाही अंतःकरणात, हे सांगायचं आहे. आम्ही साधना करून आमच्या हातातून नाणेपिणी काही पडणार नाही, ते असल्या काहीतरी समजू ते आमच्या हे कधी होणार, नाणं हातातून कधी पडणार, काही पडणार नाही. ते रामकृष्ण अशा व्यक्तिमत्व ही जन्माला यावी लागतात. त्यांच्या चरित्रातून आम्ही हे बघतोय की अशा प्रकारची व्यक्ती असू शकते आणि त्याच्यातून आमच्या ज्या काही स्वाभाविक आकर्षणं आहेत ती थोडीशी कमी करावी ह्याच्या प्रेरणा आम्ही त्यांच्याकडून घेतो. अशा प्रकारे अनेक अंगांनी खूप पोटेन्शियल असलेली व्यक्ती आणि काहीतरी उच्च आयुष्यामध्ये करावं
अशा प्रकारे अस्वस्थ असताना रामकृष्णाची भेट होणं आणि एक मध्यवर्ती मार्ग मिळणं की स्वतःच्या आतमध्येच ईश्वर स्वरूपाचा वेध घेता येतो, हा मार्ग रामकृष्णांनी त्यांना नीट समजावून सांगितला. पुढे 4-5 वर्षाच्या काळामध्ये ती साधना त्यांच्याकडून त्यांनी करून घेतली. विवेकानंद कलकत्त्यामध्ये कायम काही ते रामकृष्णांकडे येत बसत होते अशातला भाग नव्हता. सगळेही इतर उद्योग जे चाललेले होते, परीक्षा देणं, लॉची परीक्षा चाललेली आहे, खेळणं, बजावणं, हसणं, गाणं, हे सगळं चाललेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या आजीच्या घरी राहत असत कोलकात्याला, की ज्या वेळेला तिथे थोडासा निवांतपणा असे. त्यांच्या त्या रूमवर रामकृष्ण अधूनमधून येत असत आणि त्यांना वेगवेगळे उपदेश करून साधना करून घेत होते. आणि मग असा काळ सुरू झाला की रामकृष्णांची एकूण अवताराची समाप्तीचा काळ सुरू झाला. त्यांच्या घशाला सुरुवातीला दुखणं सुरू झालं आणि तो दुखणं वाढता तो घशाचा कॅन्सर आहे असं लक्षात आलं. आणि ते लक्षात आल्यानंतर आता मात्र लक्षात आलं की रामकृष्ण फार काळ राहणार नाही. आणि मग आजपर्यंत जो एक आधार होता की ज्यांच्या आधारे आता मी साधना करून हे सांगतील तसं वागेन आणि ईश्वरप्राप्ती करूनच घेईन, तो आधारच हरवण्याची वेळ निर्माण झाली. त्यावेळेला विवेकानंदांना लक्षात आलं आता घाई केली पाहिजे. आणि केवळ साधना चालू आहे म्हणून रिलॅक्स राहण्यात पॉईंट नाही आहे, आपल्या हातात काहीतरी सबस्टॅन्शियल आलं पाहिजे. म्हणून त्यांनी मोठ्या जोराने ती साधना सुरू करून दिली. आणि ईश्वर लाभ होईल तरी कसा, तर त्याला रामकृष्ण असं म्हणाले की निर्विकल्प समाधी, म्हणजे जिथे स्वतःचं वेगळेपणा अस्तित्वाचा राहत नाही, ईश्वरामध्ये विलीन होऊन जातो, ती पूर्णावस्था समजली जाते. ती प्राप्त झाल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं विवेकानंदांच्या मनाने घेतलं. आणि ती कधी प्राप्त होईल असं म्हणून ते अतिशय व्याकुळ होऊन गेले. तर रामकृष्णांकडे ते गेल्यानंतर ते म्हणाले की तू अशा प्रकारची निर्विकल्प समाधी कशासाठी पाहिजे. त्याच्या आधी नरेंद्रनाथांच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता आणि एकूण जे काही संपन्न अवस्था होती घरामधली ती सगळी विपन्न अवस्थामध्ये आलेली होती. सगळ्या नातेवाईक वगैरे सगळ्या लोकांनी त्यांना लुटलं. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडावी इतकी अवस्था आहे. तो काळ नरेंद्रनाथांचा एवढा बिकट आहे की त्यांना दिवसभर खायला मिळत नसे. त्यांना त्यांचे पाठी भाऊ होते, बहिणींची लग्न झालेली होती, आई, त्यांना खायला मिळत नसे. आणि आता घरच्यांना खायला नाही तर आपण कुठे खायला मागणार, म्हणून ते दिवसभर बाहेर राहत असत. आणि घरी आल्यावर आईने विचारलं जेवायचं काय, तर नाही मी मित्राकडे कुठलं तरी जेवलो असं खोटं सांगत असत. 2-4 दिवस असे सलग उपास घडण्याची इथपर्यंत वाईट परिस्थिती आलेली होती. आणि त्याने अक्षरशः मेटाकुटीला येऊन, नोकरी लागत नव्हती, नोकरी जिथे केली तिथून काढून टाकण्यात आलं अनेक गोष्टींमुळे. आणि त्याच्यामधून मग ते व्याकुळ झाले, आता कोण ह्याच्यातून सहाय्य करणार. म्हणून शेवटी ते रामकृष्णांपाशीच आले की काहीतरी ह्याचं करून द्या, मला ईश्वरप्राप्ती करायची, पण हे असं जर का आयुष्य चालू राहिलं तर कसं होईल एवढ्या विवंचनांमधून. मग रामकृष्णांनी पण एवढ्या मेटाकुटीला आलेला शिष्य, पण त्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना सोडलं नाही. ते म्हणाले खरं तर मी आईला सांगून करू शकलो असतो अरे तुझं सगळं, पण काय तू आईला मानत नाहीस, तुझ्यासाठी शब्द कसा टाकू आईकडे. तर ते म्हणाले की एवढं तरी करून द्याच. म्हणाले तुला मागायचं आहे ना, मग तू जा आईकडे आणि तू माग. मग नरेंद्रनाथ काली मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेला गेले आणि तिथे त्यांना असं लक्षात आलं पहिल्यांदा की कालीमाता ही केवळ मूर्ती स्वरूप नसून ती चिन्मय स्वरूपात आहे, प्रत्यक्षात आहे. आणि त्या एकूण चिन्मय दर्शनाने कालीमातेच्या भारावून गेले, सगळं आपली दुःख विसरून गेले. आणि आपण काय मागायला इथे आलो हे विसरून जाऊन आई ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे असं म्हटलं. आणि ते मागून परत आले आणि रामकृष्णाने म्हणाले काय झालं, मागितलंस का. नाही म्हणाले हे असं मागून आलो. हत मूर्ख आहेस म्हणाले, जा परत गेले. परत पण ते सगळं बघितल्यानंतर आई ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे असं रिपीट झालं 2-3 वेळेला. त्यावेळेला रामकृष्ण म्हणाले ज्या अर्थी तू मागू शकला नाहीस त्या अर्थी तुझ्या नशिबामध्ये हे सगळं ऐहिक संसार नाही आहे, तरी पण तुम्हा लोकांची म्हणजे तुमच्या घरच्यांची 2 वेळेला खायची सोय मात्र होत राहील आणि मामूली कपडे लटत्याला प्रॉब्लेम येणार नाही असं आश्वासन रामकृष्णांनी दिलं. आणि ते घेऊन ते निश्चिंत झालेले विवेकानंद आता निर्विकल्प समाधीच प्राप्त करून घ्यायची आणि हे शरीरात असतानाच ती प्राप्त करून घेतली पाहिजे. ज्याने ते अनुभवलेलं आहे त्यांनी जर का सांगितलं नाही की नक्की आपली अवस्था काय आहे, तर नंतर आम्हाला कळणार तरी कोण, सांगणार तरी कोण. आणि ही तडफड एवढ्या प्रमाणात होती की निर्विकल्प समाधी प्राप्त करून द्या असं म्हणून ते रामकृष्णांकडे जाऊन उभे राहिले. त्यावेळेला रामकृष्णांना आनंद पण झाला की शिष्य मागतो आहे, घाई करतो आहे आणि ज्यासाठी म्हणून सद्गुरू बसलेले आहेत त्याच्यासाठी शिष्य एवढा तयार आहे, सर्व प्रकारे योग्य शस्त्राध्ययनानुसार पुढच्या कार्यासाठी पण
आणि प्रत्यक्ष ईश्वर लाभासाठी म्हणून जो इतका व्याकुळ आहे, आता त्याला द्यायला पाहिजे. पण रामकृष्णांनी तिथे पण त्यांना थोडंसं, अरे की काय निर्विकल्प समाधी घेऊन बसलायस, एकांतात बसून मुक्ती मिळवणार आहेस, त्याच्यापेक्षा माझी अशी अपेक्षा होती की वटवृक्षासारखा तू मोठा होशील आणि अनेक जीवांना आसरा देशील, सावली देशील, त्यापेक्षा हे काय तुच्छ घेऊन बसलायस, मुक्ती बिक्ती काय मागतोयस. तर त्याच्यावर त्यांचं ते परीक्षा घेत होते की ह्यांना नक्की खरंच हवं आहे की नको आहे. तर त्याच्यावर नरेंद्रनाथ असं म्हणाले की निर्विकल्प समाधीला आपल्याशिवाय मी काही करू शकणार नाही, काम घेईन, कोणालाही काही सांगू शकणार नाही. तर त्याच्यावर ते रामकृष्ण असं म्हणाले की तू काय करणार नाहीस, तुझी हाडं करतील, जगन्माता तुझ्या मानगुटीवर बसून कार्य करून घेईल. ते काही असलं तरी म्हणाले मी हे काही करू शकणार नाही, ठीक आहे प्राप्त होईल तुला, असं म्हणून आशीर्वाद दिला. आणि लगेच काही काळामध्ये निर्विकल्प समाधी अवस्था नरेंद्रनाथांना प्राप्त झाली. आणि रामकृष्णांची देहावसानाची वेळ पण जवळ आलेली होती एकूणच. आणि मग त्यांनी असं सांगितलं की त्यांच्याबरोबर इतर जे संन्यासी झालेली जी मुलं विवेकानंदांबरोबरची पुढे कार्य उभारायचं आहे, ती मुलं थोडीशी अजून अजाण आहेत, तू बुद्धिमान आहेस, अनुभूती संपन्न आहेस, शक्ती संपन्न आहेस, तर तू त्यांचं नेतृत्व कर, तू त्यांना सांभाळ. आणि त्या काळामध्ये रामकृष्ण असं त्यांना एक दिवस भेट झालेली असताना असं म्हणाले की ज्यांना अष्टमहासिद्धी असं म्हटलं जातं, त्या अष्टमहासिद्धी माझ्याकडे पडू नयेत, तर त्या तुला घे, पुढे कार्याला उपयोग होईल. तर त्याच्यावर ते म्हणाले की ह्या अष्टमहासिद्धींचा ईश्वरप्राप्तीसाठी काय उपयोग आहे. ते म्हणाले ईश्वरप्राप्तीसाठी उपयोग नाही आहे, झाला तर अडथळाच होईल, पण कार्यासाठी मात्र मोठा उपयोग होईल. तर तसं असेल तर ते म्हणाले मला त्या अष्टमहासिद्धी नकोत, कार्याचं माझं मी बघून घेईन काय करायचं. ताकद की त्या सिद्धी कोणीतरी द्या, मग त्या उधारीच्या सिद्धींवर आता मी माझं कार्य उभारेन, काही नाही, माझं मी करून घ्यायला समर्थ आहे. पण हे जे प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, त्याच्यासाठी म्हणून गुरु शिष्य संबंध आहे की शिष्याला ईश्वरप्राप्ती व्हावी, ते मला तुमच्याकडून हवं आहे, तेवढंच पाहिजे. ह्याचं उदाहरण दिलं जातं नचिकेताचं, की कठोपनिषद म्हणून जे उपनिषद आहे की तो नचिकेता लहान मुलगा अतिशय, आणि त्याच्या वडिलांनी एकदा रागाने त्याला असं म्हटलं की मी तुला यमाला दान देऊन टाकलेलं आहे, म्हणजे थोडक्यात मृत्यू यावा, अशा प्रकारे रागाने ते बोलले. त्यांना मनापासून तसं म्हणायचं नव्हतं. आणि वडिलांचं वचन खरं करायला म्हणून तो स्वतः चालत यमाकडे गेला. यम म्हणजे मृत्यूची देवता, त्याला लोक तो कधी येऊ नयेत म्हणून प्रोव्हिजन करत असतात, पण हा स्वतः न घाबरता तिथे गेला. आणि यमाला भेटल्यानंतर यम म्हणाला की तुला मी काय देऊ, माझ्यापासून तुला काय हवं आहे. तर त्याने असं म्हटलं की लोक मृत्यूला घाबरतात, मृत्यू येऊ नये म्हणून प्रयत्न करतात, पण मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की मृत्यूनंतर काय होतं. त्याच्यावर यम त्याला असं म्हणतो की हा प्रश्न सोडून तू बाकी काही विचार मला, ते मी तुला देतो. तू अगणित संपत्ती माग, खूप मोठं आयुष्य माग, राज्य माग, सगळं उपभोग माग, सगळं मी तुला देतो, पण हे मात्र मागू नको, कारण हे देवांना पण मिळण्यासाठी कठीण आहे. ते म्हणजे ब्रह्मज्ञान. मृत्यूनंतर जीवाचं होतं तरी काय, जीवाचं मूळ स्वरूप काय, असा तो प्रश्न होता. त्याच्यावर नचिकेता असं म्हणाला की मला यातलं काहीही नको, कितीही मोठं आयुष्य दिलं तरी एक दिवस ते संपणार आहे, त्यावेळेला मृत्यू येणार आहे. त्यामुळे जे काही संपणार आहे ती कुठलीही गोष्ट नको, मला केवळ अमृततत्व हवं आहे, ते तू मला सांग. त्याच्यावर यमराज प्रसन्न झाले की हा मुलगा एवढ्या लहान वयाचा आहे, पण त्याला ज्ञानाशिवाय दुसरं काहीही नको. आणि मग त्यांनी यमाने नचिकेताला जो उपदेश केला तो पुढे कठोपनिषद म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्याच्यातला जो महत्त्वाची एक पंक्ती आहे यमाच्या उपदेशामधली, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, जे विवेकानंदांनी पुढचं त्यांच्या जीवनकार्याचा तो मंत्र होता. उत्तिष्ठत जागृत, उठा जागे व्हा आणि काहीतरी श्रेष्ठ प्राप्त करा, आणि त्याच्याशिवाय ते आणि ते जगाला पण मिळवून देण्यासाठी मार्ग खुला करा, त्याच्याशिवाय स्वस्थ बसू नका. अशा प्रकारे जो अतिशय उत्साहपूर्ण उपदेश विवेकानंदांनी पुढे केला तो या कठोपनिषदातला आहे. आणि नचिकेता जो लहान वयात अशा प्रकारे आत्मज्ञानासाठी म्हणून मृत्यूचंही न बाळगता मृत्यूकडे चालत गेला, तशा प्रकारचं जणू काही सर्व गोष्टी सोडून देऊन केवळ ईश्वरप्राप्तीच हवी अशा प्रकारे स्वतःला झुकून देणं वयाच्या 18-19 वर्षी. आणि 23व्या वर्षांचे असताना विवेकानंद रामकृष्णांनी देह ठेवला. आणि या 4-5 वर्षाच्या काळामध्ये एक अतिशय उत्साही आणि अभ्यास केला युवक ते अनुभूती संपन्न योगी, असं 5 वर्षामधलं ट्रान्झिशन आहे सगळं. आपण म्हणजे कल्पनाच करू की ते काय वेगाने
गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यासाठी जे समर्पण होतं ते किती प्रकारचं असं. आणि ते प्राप्त झाल्यानंतर आता पुढचं कार्य करायचं आहे, ही जबाबदारी ज्यावेळेला येऊन पडली त्यावेळेला मुख्य हे कार्य उभं तरी कशाच्या बेसवर राहणार, तर त्यांनी रामकृष्णांचीच बोलत असताना जो एक उल्लेख करा होता की शिवभावे जीवसेवा. रामकृष्ण एकदा भावावस्थेमध्ये असताना असं म्हणून गेले होते की जीवांवर दया केली पाहिजे, लोकांवर दया केली पाहिजे. आणि मग ते म्हणाले की दया तरी कोण कोणावर करणार, सेवा करू शकतो. दया करण्याचा आपल्याला अधिकार नाही, सेवा करू शकतो. आणि शिवभावे जीवसेवा म्हणजे ज्यांची सेवा आम्ही करतो आहोत ते स्वतः पण ईश्वर स्वरूपच आहेत. त्यामुळे देवाची जशी पूजा करतो, सेवा करतो, तसं मी गोरगरिबांची सेवा करणं, शिवभावे जीवसेवा. या एका वाक्याचं पुढे विवेकानंदांनी अख्ख्या कार्याचा मूलमंत्र करून टाकला, शिवभावे जीवसेवा. ज्याप्रमाणे त्या काळामध्ये मुक्तीसाठी म्हणून खूप मोठा प्रयत्न केला, त्याप्रमाणे इतर कंगोरे त्यांच्या आयुष्याचे किंवा इतर पैलू इतके विलोभनीय आहेत. कारण आध्यात्मिक व्यक्ती थोड्या काही काळावेळेला सामाजिक भान विसरून जातात, राष्ट्रप्रेम विसरून जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन केवळ आम्ही अध्यात्माला वाहून घेतलं अशा प्रकारची मनोभूमिका असते. आणि त्याचा विवेकानंदांना अतिशय तिटकारा होतो की मुख्य गोरगरिबांना त्यांना 2 वेळेला खायला अन्न नाही आहे पोटामध्ये आणि त्यावेळेला तुम्ही धर्माचा उद्देश कुठे करणार आहात, त्याला खायला घाला, पहिलं त्यांना उभी करा, त्यांना पहिले माणसं बनवा, पशूंमधून माणूस बनू देत, माणूस बनल्यानंतर मग देव कसा प्राप्त करायचा हे कळेल. म्हणून आधी आमचं कार्य काय आहे तर माणूस बनवणं असं म्हटलंय. आणि त्याच्यासाठी जे वाहिलेली व्यक्ती पाहिजेत ती पण स्वतः पण माणसं असली पाहिजेत. माणसंच होती पण मनुष्याचे सगळे गुण सद्गुण ज्यांच्यामध्ये तयार आहेत अशा व्यक्ती मला हवेत. म्हणजे या यज्ञामध्ये जे बळी जाणार आहेत ते बळी पण पशूंचे नको आहेत, माणसांचे हवेत. त्यांची एक एक वाक्य घेतली तर म्हणजे ते ऐकूनच माणूस अस्वस्थ होत जातो. जोश भरत जाणं हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचं. ज्या गोष्टीमुळे ते अतिशय प्रसिद्ध झाले ते म्हणजे शिकागोमधलं त्या धर्मपरिषदेमध्ये मांडलेलं त्यांचं माझ्या अमेरिका निवासी बंधूंनो आणि भगिनींनो या वाक्यामुळे ते फेमस झाले. आणि विवेकानंद म्हटल्यावर ते वाक्य माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. पण त्याच्या मागची जी सगळी विवेकानंदांची व्यक्तिमत्वाची जडणघडण आहे ती अतिशय विलक्षण आहे. तिथे गेल्यानंतर ते काय सर्वधर्म परिषदेचं स्टेज हे विवेकानंदांसाठी सजावून ठेवलेलं नव्हतं. ख्रिस्ती धर्म हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म कसा आहे हे पटवून देण्यासाठी ख्रिस्ती लोकांनी केलेला तो उद्योग होता. आणि विवेकानंदांसारखी व्यक्ती येऊन ख्रिस्ती धर्म बाजूलाच राहील असं त्यांच्या स्वप्नात पण नव्हतं. विवेकानंदांना इन्व्हिटेशन वगैरे काहीही नव्हतं. अनेक ईश्वरी योजनेप्रमाणे जणू काही राजे संस्थानातले त्यांना असं वाटलं की यांनी तिथे जावं, एवढी अधिकारी व्यक्ती आहे. आणि मग रामकृष्णांचा एक दृष्टांत झालेला होता की अशा प्रकारे इकडे जावं. म्हणून लोकांनी वर्गणी जमवून विवेकानंदांना तिथे पाठवलेलं होतं शिष्यांनी. आणि अशा प्रकारचा परदेशाचा काहीही संबंध कधी आलेला नाही. संन्यासी म्हणून सर्व संघ परित्याग केलेला, कुठल्याही गोष्टी बरोबर बाळगण्याची सवय नाही. त्यावेळेला अमेरिकेसारख्या परकीय देशात बरोबर कोणी नाही, तिथे ओळखीचं कोणी नाही. तिथे गेल्यानंतर तिथल्या सगळ्या हमाल लोकांनी विवेकानंदांना लुबाडून टाकलं. सगळं प्रकारचं सामान चोरीला गेलं. जे शिफारसपत्र घेऊन गेले होते ते पण हरवलं. आणि शिकागोच्या रस्त्यांवर स्वामी विवेकानंद एकटे होते त्या थंडीमध्ये. कोणी घरात घ्यायला तयार नाही कारण हा निग्रो आहे म्हणून रात्रीच्या रात्री त्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये जे कचऱ्याचे मोठे ड्रम असतात त्याच्यामध्ये राहून काढलेले आहेत. आणि तिथे सर्व प्रकारची म्हणजे पुढे विवेकानंदांनी असं म्हटलंय की माझ्या कार्याला ईश्वरी सहाय्य झालं. असं लोक मला म्हणतात की ह्याचं कार्य ईश्वरी शक्तीमुळे झालं. खरं आहे, पण त्या ईश्वरी शक्ती प्राप्त होण्यासाठी माझ्या रक्ताचा कणकण आटवून घेतलेला आहे देवाने. असं सर्व प्रकारे तपासून घेऊन अकस्मात त्या सकाळी एका त्या कचऱ्याच्या पेटीतून बाहेर आल्यानंतर समोर एक मोठा बंगला होता. त्याचा दरवाजा उघडला आणि हा वेगळ्याच वेशातला माणूस कोण म्हणून त्या बाईला कुतूहल वाटलं. म्हणून कोण आहात तुम्ही सर्वधर्म परिषदेसाठी कुठून आलाय का? हो. मग आत घेतला आणि ती बाई त्या सर्वधर्म परिषदेतली कॉर्डिनेटरपैकी एक निघाली. म्हणून मग ते तिथे त्यांना एंट्री करता आली. आणि तिथे गेल्यानंतर बाकीचे सगळे त्यांनी विवेकानंदांची पत्रं आहेत की नक्की तिथे झालं काय, की सगळे लोक आपली काय काय भाषणं आहेत ती तयार करून आलेले होते तिथे गेल्यानंतर काय बोलायचं. आणि ह्यांना कल्पनाच नव्हती की तिथे जाऊन आपल्याला काय बोलायचंय. स्फुरणातून आलेलं ते वाक्य आहे माझ्या अमेरिका निवासी बंधू आणि भगिनींनो. आणि ते
संबोधन आजपर्यंत कोणीही वापरलेलं नव्हतं आणि पहिल्यांदा ह्या व्यक्तीच्या तोंडून ज्यावेळेला ते निघालं त्यावेळेला त्यांनी असं वर्णन आलं आहे की ते लोकांच्या आतपर्यंत पोचलं आणि लोकांनी 7-8 मिनिटं कान बधीर होतील एवढ्या टाळ्यांचा कडकडाट झाला. तिथे हजारो व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. याचं कारण की लोकांच्या आतपर्यंत ते खूप पोचलं वाक्य, याचं कारण ते तितक्यात आतमधून निघालेलं होतं. आणि त्याच्यानंतर अशी कल्पना नाही आहे, अशी वस्तुस्थिती नाही आहे की विवेकानंदांनी तिथे एकच ते भाषण केलं. त्या एकूण सर्वधर्म परिषदेमध्ये 10-12 भाषणं पुढे विवेकानंदांची झाली आहेत. आणि विवेकानंदांच्या भाषणासाठी लोक, प्रतिष्ठित लोक हे तिथे गर्दी करून सगळ्या अव्यवस्था सहन करून जमत असत. आणि मुद्दाम त्या आयोजकांना पण लक्षात आलं की आता पण मैफिलीमध्ये आपण बघतो तर जो मेन गायक असतो ना तो शेवटी बोलवतात, त्याच्या आधी सगळे आटपून घेतात इतर लोकांची आणि लोक थांबतात कारण त्यांनी ते त्याचं ऐकायला आलेले असतात. त्याच्यानंतर जर का बाकीच्यांची ठेवली तर कोण ऐकायला थांबत नाही. तसं विवेकानंदांचं भाषण पण शेवटी ठेवायचं आणि त्यांचं वेळ कधी येते म्हणून हे सगळे हजारो नागरिक अमेरिकेतले शांतपणे बाकीची व्याख्यानं ऐकत बसत. आणि त्याच्या तिसऱ्याच भाषणामध्ये ज्यावेळेला भारताच्या एकूण आध्यात्मिक इतिहासाचा उल्लेख आला त्यावेळेला भर व्याख्यानामध्ये विवेकानंदांनी थांबून सगळ्या श्रोत्यांना प्रश्न विचारला की तुमच्या या जमलेल्या एकूण स्त्री पुरुषांपैकी किती लोक भारतीयांच्या शास्त्रांशी आणि त्यांच्या धर्माशी प्रत्यक्ष कधी परिचित झालेले आहेत. तर एवढ्या हजारोंच्या समुदायामधून फक्त काही 4-5 हात वर आले. त्याच्यावर विवेकानंद चिडून गेले आणि म्हणाले तरीही तुमची एवढी हिंमत आहे की तुम्ही आमच्यावर टीका करता, काही माहीत नाही तुम्हाला आमच्याबद्दल. आणि अशा प्रकारे विवेकानंदांची जर कधी भाषणं पाहिली तर गोड गोड मुळीच नाही आहे. सडेतोडपणाने त्या अमेरिकेच्याच जनतेसमोर उभं राहून त्यांना त्यांची खरडपट्टी काढलेली आहे की तुम्ही येशूचं नाव घेऊन इथे सगळं करता आहात. येशूच्या उपदेशांपैकी काय गोष्टी तुमच्या आचरणात आहेत? ही सगळी तुमची साम्राज्यवाद, आक्रमण, पैसा, सगळ्यांना लुबाडण्याची वृत्ती, याच्यामध्ये येशू आहे कुठे? आणि त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला की येशूंना, म्हणजे त्या लोकांनी, की येशूंबद्दल तुम्ही कसं काय आम्हाला सांगू शकता, तुम्ही तर भारतातून आलेले आहात. त्याच्यावर विवेकानंद म्हणाले की येशू हे पूर्वेकडून आलेले संन्यासी होते आणि मी पण पूर्वेकडून आलेला संन्यासी आहे, त्यामुळे यथार्थपणे मी त्यांना आठवू शकतो. असं म्हणून बायबलमधले उतारेच्या उतारे विवेकानंद तिथे बोलून दाखवत, कुठल्याही नोट्स नसायच्या, सगळं उत्स्फूर्त. आणि त्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन गेल्यानंतर एकूण त्या एक व्यक्ती ज्या सर्वधर्म परिषदेची भाषणांना उपस्थित होती तिने असं म्हटलंय की एकूण तरुण होते, 30व्या वर्षी हे सगळं झालेलं आहे, त्यांचं वय सगळ्यात लहान असावेत त्या एकूण सर्वधर्म परिषदेमध्ये वयाने. बलशाली व्यक्तिमत्व आणि तसे ते सुंदर डोळे आणि एकूण त्यांनी असं म्हटलं की बघूनच कोणी आकृष्ट होऊन जाईल अशी व्यक्ती. आणि त्यावेळेला ते भाषण संपलं त्यावेळेला अमेरिकन स्त्रियांचे जथेच्या जथे त्यांच्याकडे जायला लागले आणि त्याच्यावेळेला ती स्त्री असं लिहिते की अरे तुझी खरी परीक्षा आता सुरू झाली. कशामध्येही न पडता त्या सगळ्यांना एका त्यांच्या शिष्याने पुढे लिहिलं होतं की ज्यावेळेला पुढे विवेकानंद पर्सनली सगळ्यांशी इंटरॅक्शन करायला लागले आणि अशा प्रकारे भाषणं देऊन काही फार होत नाही, लोक तात्पुरते उत्साहित होतात, पण ती व्यक्ती तिथून निघून गेली की परत डाऊन होतं. आम्ही पण ते अनुभवलं, म्हणजे स्वामी आले की स्वामी आले मग डाऊन होतं. तसं विवेकानंदांच्या बाबतीत पण ते खरं आहे की त्यावेळेला एक उत्साह असतो आणि त्याच्यामध्ये मूड्स वर गेल्यासारखे असतात आणि ती व्यक्ती बाजूला झाल्यानंतर मात्र परत त्या उत्साहाचं काही सबस्टॅन्शियल हातामध्ये येत नाही. म्हणून त्यांनी असं लक्षात आलं की काही योग्य व्यक्ती निवडून जे उत्सुक आहेत मी काय सांगतोय समजून घ्यायला, त्याप्रमाणे साधना करायला त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. असं म्हणून ते काही शिष्यांना घेऊन नीट त्यांना उपदेश करण्याची आणि शिक्षण देण्याची सुरुवात त्यांनी केली. त्या स्त्रीने त्यांच्या शिष्याने असं लिहिलं आहे की आम्ही जे काही लोक त्यांच्याबरोबर तिथे राहत होतो त्याच्यामध्ये विवेकानंद हे वयाने सगळ्यात लहान होते, म्हणजे गुरु हे सगळ्यात लहान वयाचे होते. तरी पण त्यांच्या एकूण वागण्या बोलण्यामध्ये ते जणू काही आमच्या सर्वांचे पिता आहेत अशा प्रकारचा वात्सल्यभाव असायचा. म्हणजे अगदी 60 वर्षांचे पण व्यक्ती त्यांच्याशी मुलाप्रमाणे बोलायची आणि ते पण त्याच्याशी पित्याप्रमाणे त्याची काळजी घ्यायची. सर्व प्रकारे असा उपदेश केल्यानंतर ज्यावेळेला परत भारतामध्ये येऊन कार्य करायला पाहिजे, त्याच्यानंतर ते लंडनला गेले काही काळ. आणि एकाने असं म्हटलं आहे की विवेकानंदांची भाषणं ही इतकी हिंदू धर्माच्या प्रेमाने आणि राष्ट्रप्रेमाने भरलेली असत की जर का त्यांनी ती भगवी वस्त्र घालून ते गेले नसते तर इंग्रज सरकारने त्यांना अटक केली असती.
आणि मग त्यांना असं लक्षात आलं की इथे विवेकानंदांचं परदेशात जाण्याचं केवळ अशा प्रकारे भाषणं देणं हा उद्देश नव्हता. त्यांना भारताचं उत्थान कसं करता येईल, भारताला गतवैभवाला कसं प्राप्त करता येईल हा त्यांचा उद्देश होता. आणि त्याच्यासाठी त्यांना 2 मार्ग वाटत होते. एक तर त्यांना हे लक्षात येत होतं की भारतीय समाज हा एकूण अज्ञानामध्ये पिचलेला आहे, विज्ञानाशी त्याचं काही घेणदेणं नाही, वेगवेगळ्या रूढींनाच धर्म समजून बसलेला आहे. आणि त्याच्यामधून त्याला जर का जागं करायचं असेल तर त्याला एकतर त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना अन्न मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी पैसा आपल्याकडे नाही आहे. ही एवढी समृद्ध अशी अमेरिकन आणि युरोपीय राष्ट्र आहेत, त्यांच्याकडून आपण पैसे घेऊ, त्यांना आर्थिक सहाय्याला भाग पाडू आणि ती भीक म्हणून स्वीकारणार नाही. त्याच्या बदल्यात भारताकडे असलेलं जे समृद्ध अध्यात्माचं ज्ञान आहे जे त्यांच्याकडे नाही आहे ते त्यांना देऊ. अशा देवाणघेवाणीतून दोन्ही राष्ट्र समर्थ होतील अशा भूमिकेतून तिथे गेले होते. पण त्यांचा एक प्रकारे भ्रमनिराश झाला. त्यांनी एका पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की बाकी सगळे लोक, हे युरोपीय लोक, हे त्यांची बाह्य सभ्यता, सगळ्या प्रकारे टॉपटीप असणं, सगळ्या प्रकारे नीट राहणं हे केवळ दिखावा आहे. आतमधून ही माणसं अतिशय अवनत पातळीवर आहेत. त्यामुळे ते तात्कालिक कौतुक मजा करतील पण गरिबांसाठी म्हणून 1 रुपया यांच्या केसातून बाहेर पडणार नाही. आणि ते प्रत्यक्षात आलं की काही विशेष आर्थिक सहाय्य त्यांना लाभलं नाही. मग त्यांच्या असं लक्षात आलं की भारताला स्वतःच्या कपॅसिटीवरच उभं राहावं लागेल. म्हणून खरं कार्य हे अशा प्रकारे परदेशात जाऊन होणार नाही. अर्थात त्यांच्या तिथे जाण्यामुळे भारताकडे बघण्याचा जो परकीयांचा दृष्टिकोन होता तो एकदम बदलून गेला. भारत म्हणजे जंगली माणसं, तिथे जादूगार असतात आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या काळ्या जादू करतात, साप खेळवतात वगैरे, अशा प्रकारची जी साहेबी मनोवृत्ती तिकडच्या एकूण ह्याच्यामध्ये पसरलेली होती. त्याच्यामधून अशा प्रकारचा ज्ञानी व्यक्ती ज्यावेळेला इथे येते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की विवेकानंदांसारख्या व्यक्ती जर का भारतामध्ये असतील तर आम्ही लोकांनी ख्रिश्चन धर्म मिशनऱ्यांना तिथे पाठवतो हा मूर्खपणा आहे धर्मप्रसारासाठी. आणि मग ज्यावेळेला त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला त्यावेळेला एकाने त्यांना असं विचारलं होतं की आता तुमची भारताबद्दलची भूमिका काय आहे. भारतामधल्या अज्ञान तुम्ही बघितलं, दारिद्र्य बघितलं आणि इथली संपन्नता बघितली. इतकं संपन्नता बघितल्यानंतर तुम्हाला आता भारताबद्दल काय वाटतं. तर त्यावेळेला ते म्हणून गेलेले आहेत की आतापर्यंत भारत हे माझं जन्मस्थान म्हणून मला त्याच्याबद्दल आदर होता, पण आता मात्र भारत हे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र झालेलं आहे. भारत ह्या 3 शब्द म्हणजेच मी आहे असं ते म्हटलं. इतकं ते स्वतःच्या धर्माबद्दलचं आणि राष्ट्राबद्दलचं प्रेम ठासून भरलेलं होतं. ज्या वेळेला बोटीवरून परत येत होते त्यावेळेला त्यांचे एकूण पोशाख बघून ते लोक चेष्टा करत असत. म्हणजे अमेरिकेच्या रस्त्यांवर पण एक जण म्हणजे किती प्रकारे निंदा सहन केली असेल त्याला सीमा नाही आहे की पुढे कार्य म्हणून ते फेमस झाले. किती फेमस होते ह्याचं एक उदाहरण सांगतो की शिकागोच्या चौकांमध्ये विवेकानंदांचे फोटो लावलेले असत आणि येणारे जथेच्या जथे त्यांना नमस्कार करत असत. त्या काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये आता आपण मोबाईलवर व्हायरल होणं म्हणतो ना, त्या काळामध्ये काही संशोधन नसताना ते अमेरिकेत व्हायरल झालेले होते. आणि तसं जरी असलं तरी सामान्य समाज हा त्यांना अंतर ठेवूनच वागवत होता. म्हणून ते कुठेही बाहेर फिरायचं झालं तर कुठल्या तरी आपल्या प्रतिष्ठित शिष्य स्त्री शिष्यांना बरोबर घेऊन फिरत असत. त्याचं कारण हे होतं, ते म्हणाले की तुम्ही बरोबर आहात आणि एक स्त्री बरोबर आहे म्हणून तरी किमान लोक माझ्याशी वागताना थोडेसे नीट वागतील, नाहीतर माझ्यावर दगडफेक पण होऊ शकते. एक रस्त्यावर चालत असताना कोणतरी त्यांच्या जवळ आला आणि त्यांचा जो एकूण कफनी आहे ती त्याने खेचली खाली रस्त्यावर आणि हा असं नाईट गाऊन घालून का फिरताय असं विचारलं. त्याच्यावर विवेकानंद शांत होते. ते म्हणाले की भारतामध्ये कोणीही कुठलाही पोशाखात केलं तरी असं कोणी करत नाही. आम्ही कसंही असू बाकीचे, आमच्याकडे ते स्वातंत्र्य मात्र नक्की आहे. म्हणून एकूण भारतात कितीही अवनत पातळीवर असला तरी भारतामध्ये पूर्वापार चालत आलेले धर्माचे संस्कार, अध्यात्माचे संस्कार हे आहेत आणि ते नकळतपणे आमच्या बोलण्या वागण्यातून व्यक्त होत असतात. याचा यथार्थ अभिमान विवेकानंदांना होता. आणि तिथून परत आल्यानंतर ज्या वेळेला त्या जहाजामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्यांचा एकूण पोशाख वगैरे बघून त्यांच्यावर टीका करायला चेष्टा करायला सुरुवात केली, त्याच्या वेळेला ते ऐकत होते, फक्त काही बोलले नाहीत. पण ज्या वेळेला त्यांनी हा आता कशालाच ऐकत नाही म्हणून हिंदू धर्माची आणि भारताची निंदानालस्ती सुरू केली, ते बघितल्यानंतर ते चिडून गेले आणि म्हणाले की अजून जर का माझ्या धर्माबद्दल आणि देशाबद्दल एक शब्द जरी उच्चाराल तर इथल्याही ते बोटीवरून फेकून खाली देईन. आणि त्यांची एकूण शरीरयष्टी तशी होती की त्याच्यानंतर त्यांनी पुढे काही एक शब्द उच्चारला नाही.
अशा प्रकारे जी व्यक्ती वावरते आहे आणि भारतात आल्यानंतर त्यांनी उरलेलं कार्य केलं. पण ह्या सगळ्या एकूण कार्याच्या भूमिकेला त्याच्या मागे एक माणूस होता आणि तो माणूस सर्व गुण संपन्न होता. गुरुबंधूंबद्दल कसे वागत असत की त्यांचे एक काली महाराज त्यांना म्हणत असत. म्हणजे पुढे जाऊन स्वामी अभेदानंद म्हणून त्यांनी मोठं कार्य विवेकानंदांच्या पश्चात अमेरिकेत केलं. तर ते सुरुवातीच्या काळात रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर ही सगळी मुलं संन्यास घेतलेली, त्यांना कोणी विचारत नव्हता. एका भाड्याच्या जुन्या मोडकळीला जिथे भूतं आहेत असं समजलं जायचं त्या घरामध्ये ही सगळी मुलं राहत असत. खायला काही अन्न नव्हतं, भिक्षा मागून आणत, खायला ताट वाट्या पण नव्हत्या. म्हणून तिथे एक वेल येतो, त्याला ब्रह्मराक्षस असं म्हणतात. त्या वेलाचं नाव ब्रह्मराक्षस आहे. त्याची मोठी पानं असतात. त्या पानांमध्ये जसं आपण केळीच्या पानावर जेवतो त्याप्रमाणे ती ब्रह्मराक्षसाची पानं. केळीची पानं मागायला गेलं तर शिव्या द्यायचे लोक. आणि त्या ब्रह्मराक्षसाच्या पानात तो भात खाणं, भाताबरोबर दुसरं तोंडी लावायला पण काहीही नाही. आणि त्या ब्रह्मराक्षसाच्या पानावर त्याला एक प्रकारचा केमिकल होतं, त्यामुळे खाल्ल्यानंतर घशाला खवखवायचं. असं दिवसा दिवस या लोकांनी काढलेले आहेत प्रसिद्धीच्या. म्हणजे त्यामुळे विवेकानंद म्हणजे ग्लॅमर, पण ग्लॅमरच्या खाली काय 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 सहन केलेलं आहे. आणि त्याच्यातून त्यांचं जे उभं राहणं आहे, सुनीलजी चिंचवळकर जे समर्थवर्ती त्यांना म्हणत, ते म्हणत असत की माझ्या मुलाला मी एकच सांगतो, तू काही कर किंवा करू नको, तुला विवेकानंदांसारखं उभं राहता आलं पाहिजे. ज्या तोऱ्यात उभे आहेत ते ज्ञानाचं आहे आतल्या. मुद्दाम ठरवून अशा प्रकारे माणूस उभं नाही राहू शकत. आतली ताकद ती व्यक्त होत आहे बाह्य रूपामधून. पण अशा प्रकारे अतिशय कष्टामधून ते दिवस काढलेले असताना सगळ्या त्या संन्यासी शिष्यांनी असं ठरवलं होतं की सगळ्यांनी कामामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं. म्हणजे एकाने केर काढायचा, दुसऱ्याने भांडी घासायची, म्हणजे टर्न बाय टर्न, जसे बॅचलर लाईफ जगलेलं होतं आपण तसं त्यांना करावं लागत होतं. आणि ते काली महाराज म्हणजे स्वामी अभेदानंद ते अभ्यासामध्ये एवढे गुंग होऊन जात की ते काही हे भांडी बिंडी घासायला येत नसतं. आणि त्याच्या बाबतीत ही सगळी इतर युवक चिडून गेले की हा कालीसारखा पुस्तक वाचत बसतो आणि भांडी घासायला येत नाही. आणि तक्रार कोणाकडे करणार? विवेकानंदांकडे. तर त्याच्यावर ते म्हणाले की आपलाच एक भाऊ जर का खूप पुस्तकं वाचून पंडित होणार असेल आणि आपल्या देशाचं आणि धर्माचं नाव एवढं पुढे मोठं करणार असेल तर आपल्याला आक्षेप का असावा? त्याच्यावरची भांडी मी घासेन. स्वतः लीडर असताना अशा प्रकारे वागणं. आणि हेच काली ज्यावेळेला अभेदानंद म्हणून पुढे अमेरिकेत गेले, अमेरिकेत विवेकानंद ऑलरेडी फेमस झालेले होते आणि त्यांच्या गुरुबंधूंना त्यांनी पुढच्या कार्यासाठी म्हणून बोलवलं. आणि या अमेरिकन एकूण शिष्यवर्गासमोर त्यांचं भाषण ठेवलं विवेकानंदांनी. तर त्यावेळेला अशा प्रकारे भाषण देण्याचा अनुभव त्यांनाही नव्हता पूर्वी, त्यामुळे ते थोडेसे घाबरून गेले. आणि ते म्हणाले म्हणजे विद्वत्ता तर होती पण तो पहिला एपिसोड थोडा नंतर व्हावा असं म्हणून चालढकल करायला लागले. तर त्याच्यावर विवेकानंद त्यांना त्या सगळ्या लोकांसमोरच म्हणजे म्हणाले की तू जर का भाषण नाही दिलंस तर मी तुला इथून खिडकीतून आत्ता खाली टाकेन, तुला भाषण करावंच लागेल. आणि त्यांना ते करावं लागलं त्यांना त्या सगळ्यामध्ये. आणि ते भाषण झाल्यानंतर विवेकानंद जणू काही आपला मुलाने भाषण दिल्यावर त्याचं यश बघून खुश होतील तसे विवेकानंद खुश झाले होते. सगळ्या एका वयाची ही मुलं आहेत. त्यामुळे गुरुबंधूंचं नातं हे ज्यावेळेला आम्ही बघतो आहोत की नाहीतर त्या समानवयी आणि समानमार्गी लोकांमध्ये कॉम्पिटिशन असते, ह्याच्यापेक्षा मी कसा पुढे जाईन असं जे असतं त्याचा लवलेश त्या अंतःकरणामध्ये नव्हता. आणि ह्या सगळ्या एकूण कर्मकोलाहलामध्ये आतमध्ये असलेला एक मूळ ओरिजिनल भक्त आणि साध्या मनाचा माणूस. एकाने असं वर्णन केलं आहे की एकदा गंगेच्या किनारी फिरत असताना एक लांबून एक व्यक्ती तोंडात शेंगदाणे टाकत कोनमध्ये घेऊन येत होती. कोण आहे म्हणून बघितलं तर ते विवेकानंद होते. आपण असे फेमस आहोत आणि असं आता काहीतरी नीट डेकोरम पाळलं पाहिजे, काही नाही, लहान मुलासारखं तिथे भाव. आणि त्यांनी ते पुढे वर्णन केलेलं आहे की भक्त कसा अंतःकरणातला असू शकतो. बाह्य सगळा आविर्भाव आहे तो कोरडा ज्ञानाचा कर्मकुशलतेचा आहे, पण आतून अंतःकरण मात्र ईश्वराशी आणि गुरूंशी संबंधित आहे. ते संवाद साधतं आहे प्रेमाने. ज्या वेळेला त्यांनी गुरुबंधूंना पत्र लिहिली आहेत, ही काही काही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. एक म्हणजे विवेकानंदांचं चरित्र पहिलं वाचावं, म्हणजे काय वाचावं बाकी मला आवड नाही, ते एक चरित्र वाचावं ज्यात स्वामीजी असं म्हणत असत की आम्ही जर का नैराश्यग्रस्त झालेलो असू आणि आम्हाला काही जमत नाही म्हणून लो वाटत असेल तर 2 चरित्र वाचावेत. एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि दुसरं म्हणजे शिवाजी महाराज. की ह्या लोकांच्या आयुष्यात जेवढे अडचणी आल्या आणि ज्या टाईपच्या आल्या
त्यातली एक जरी प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात आला असता तरी आम्ही खचून गेलो असतो, पण त्याच्यावर ते उभे राहून ताठपणाने मार्ग काढत राहिले. तसं तिसरं चरित्र आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचं. कितीही लो वाटत असेल तर जणू काही हे ब्रेन टॉनिकसारखं काम करतं स्वामी विवेकानंदांचं एकूण जोर अंतःकरणामधला. आणि तिथे असताना त्यावेळेला ते प्रकट करत आहेत त्यांचं परिव्राजक आणि स्वामी विवेकानंदांची पत्र नावाचा एक मोठा ग्रंथ. त्यांनी आयुष्यभरात जेवढी पत्र लिहिली त्यातला जेवढी शक्य झाली तेवढी ती कंपाईल केलेली आहे. आणि त्यांनी मग गुरुबंधूंना म्हटलंय की या सगळ्या अमेरिकेतल्या रजोगुणामध्ये आणि सगळ्या एकूण स्पर्धेमध्ये मी कार्य करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आतमधून मी काही वेळेला कासावीस होऊन जातो आणि या सगळ्या एकूण वेगवेगळ्या आवाजांमध्ये कोलाहलामध्ये मुख्य स्वर मला सापडेनासा होतो आतमध्ये. आणि त्यावेळेला मग काय करणार तर मागच्या वेळेला मी ज्या वेळेला भारतात आलो होतो त्यावेळेला जाताना मी एका बाटलीमधून गंगेचं पाणी घेऊन गेलेलो आहे. का तर वेळ पडली तर असावं बरोबर, वेळ पडली तर असावं बरोबर याचा अर्थ जर का अमेरिकेतच देहपात झाला तर शेवटी गंगा आपल्याबरोबर असावी म्हणून घेऊन गेलेले होते. आणि त्यांनी ते वर्णन केलेलं आहे की तुम्हाला ती ऋषिकेशची गंगा आठवते असं गुरुबंधूंना विचारतो, जिथून ती सुरू होतं गंगेचं पाणी. ते 10-10 हात शुद्ध स्वच्छ तळ पण त्याचा बघून घ्यावं, माशांचे पंख मोजता यावेत एवढं नितळ स्वच्छ पाणी. आणि त्याच्यात तो बर्फाच्छादित गंगा आणि बाकी सगळी नीरव शांतता आणि तो गंगेचा हर 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 असा ध्वनी. आणि तो ध्वनी कुठेतरी आतमध्ये साठलेला आहे. आणि ही गंगेचं पाणी मी ज्यावेळेला तिथे घेऊन आलेलो आहे आणि ज्यावेळेला मला अशा प्रकारे समजेन असं होतं त्यावेळेला त्या बाटलीतले गंगेच्या पाण्याचे 2 थेंब मी पितो आणि मग सगळा हा रजोगुणाचा कोलाहल दूर होऊन तो गंगेचा ते हिमालयाचं वातावरण अंतःकरणात प्रकट होतं आणि तो गंगेचा हर हर असा ध्वनी आतमध्ये प्रकट होतो. गंगेचा ध्वनी हर हर आहे हे फक्त विवेकानंदांनीच म्हटलेलं आहे. आपल्याला पाण्याचा खळखळाट माहिती असतो कारण आपल्याला तो ऐकू येतो. ज्याच्या आतमध्ये हर हर हे चाललेलं आहे त्याला त्या गंगेच्या पाण्यावर हर हर ऐकू येतं. म्हणून आतली स्थिती ती गंगेची पावित्र्य ही प्रकट करते आहे. आणि अशा सगळ्या एकूण व्यक्तिमत्वामधून ज्यावेळेला ह्या कार्याच्या ओघामध्ये पुढे देहावसान लवकर होणार हे त्यांच्या लक्षात आलं. कारण की एवढी प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेलं होतं की त्यांची अशी इच्छा होती की आपल्या आयुष्यातच हे सगळं परिपूर्तीला जावं, पण त्यांचा तो वेग सहन करायला भारतीय समाजाची तेवढी तयारी नव्हती. त्यामुळे त्याच्या एकूण उत्थानासाठी काही काळ जावा लागणार आहे आणि या शरीराकडून ते होणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या प्रकारे पुढच्या कार्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या गुरुबंधूंना एक एक जबाबदाऱ्या वाटून दिली. मग शेवटच्या काळामध्ये मात्र ते पूर्णतः अंतर्मुख होऊन गेले होते. त्यांनी असं एका पत्रामध्ये लिहिलं आहे की तो नेता विवेकानंद वक्ता विवेकानंद केव्हाच निघून गेलेला आहे. कार्याचं मला आता काहीही माहिती नाही. जगन्माता तिचं कार्य जाणो, मी मात्र या सगळ्यापासून अलिप्त आहे. मी तो लहान बालक आहे जो रामकृष्णांच्या पायाशी बसत होता आणि त्यांच्या तोंडातून निघालेले अद्भुत शब्द विस्मयचकित होऊन ऐकत होता. तो माझा मूळ स्वभाव आहे. सगळ्या कार्याचं जबाबदारी आता दूर गेलेली आहे. मला तो रामकृष्णांचा चिरपरिचित आवाज आता परत ऐकायला येतो आहे आणि प्रभो माझी नौका आता परत तिला पोचव वयाच्या 39व्या वर्षी. आणि म्हणून माझं कार्य आता ते मी करीन, काही नाही, जगन्मातेचं कार्य तिचं माध्यम म्हणून मी वावरलेलो आहे, तीच ते पुढे नेईल. अशा प्रकारच्या भावामध्ये त्या सगळ्या कार्याची व्यवस्था लावून विवेकानंदांनी शेवटच्या काळात ते अमरनाथ वगैरे इकडे तीर्थक्षेत्राला गेले होते. आणि तिथे एकूण प्रकृती अजिबात साथ देत नव्हती. त्यांना डायबिटीस होता, डोळ्यामध्ये रेटायनल ब्लिडिंग होतं, एक शेवटच्या काळात त्यांना एका डोळ्याने दिसत नसे, हृदयाचा आकार वाढून गेला होता. त्यामुळे कधीही अत्यवस्थ होतील अशा अवस्थेमध्ये असताना पण ते अमरनाथाची यात्रा करून आले. आणि तिथे गेल्यानंतर एकूण त्यांचा स्वभाव जी विरक्ती मुळात होती या एकूण कर्म कोलाहलामध्ये ती एक प्रकारे विरक्ती भाव बाजूला पडला होता, पण आता तो पुन्हा प्रकट झाला. आणि ज्यावेळेला त्या सगळ्या त्या नद्यांमध्ये स्नान करून त्या हिमालयातल्या अमरनाथाच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे, त्या थंड गोठवणाऱ्या पाण्यामध्ये एवढी प्रकृती वाईट असताना पण विवेकानंदांनी ते सगळं स्नान करत करत ते ओल्या कपड्यांनी हिमालयामध्ये त्या दर्शनाला गेले. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यावर ते असं म्हणाले की आज मी कृतार्थ झालो आणि याच्यानंतर देवादिदेव महादेवांनी अमरनाथांनी मला इच्छा मृत्यूचा वर दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर ते इतके अंतर्मुख होऊन गेले शेवटच्या काळामध्ये की कोणीही काही प्रश्न विचारायला आला तर तुम्ही बघून घ्या असं सांगत असत. आणि एका शिष्याशी बोलताना असे म्हटले की अमरनाथाच्या गुंफेत
जे शिव माझ्या डोक्यावर भगवान शंकरच्या डोक्यावर स्वार झालेले आहेत ते उतरतच नाहीत होतं. आणि मग शेवटच्या काळामध्ये अशा प्रकारे सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत आणि एक केवळ भक्त अशा प्रकारचा विवेकानंद. जायच्या आधी 3 दिवस त्यांनी पंचांग मागून घेतलं शिष्याकडून. तर पंचांग मागून घेतल्यानंतर लोकांना असं वाटलं की काहीतरी शुभकार्याचा मुहूर्त शोधत असतील, काहीतरी करायचं असेल. पण ते हे विसरले की रामकृष्णांनी पण देह ठेवण्याच्या आधी पंचांग मागून घेतलेलं होतं. आणि काही गोष्टी बघितल्यानंतर रामकृष्ण स्वतः वाचू शकत नसत म्हणून कोणाला तरी वाचायला सांगितलं वार तिथी. आणि एक ठराविक तिथी झाल्यानंतर आता याच्यापुढे वाचण्याची गरज नाही असं म्हणून रामकृष्णांनी बाजूला ठेवलं. त्याप्रमाणे विवेकानंदांनी पंचांग मागून घेतलं. ते कशासाठी आहे विचारण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांनी असं म्हटले, विवेकानंद लहान मुलासारखे ज्याप्रमाणे हसत गात खेळत तोपर्यंत त्यांच्यासमोर लोक फिरकू शकत, ज्यावेळेला ते गंभीर होऊन बसत त्यांच्यासमोर उभं राहायची पण कोणाची टाप नव्हती, गुरुबंधूंची पण नव्हती, शिष्यांची तर दुसराच भाग. आणि मग त्यांनी 3 दिवस आधी अशा प्रकारे पंचांग बघितल्यानंतर त्यांनी एक दिवस कदाचित आपल्या अंतःकरणामध्ये ठरवून घेतला होता. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला, सकाळी पहाटे, नियम पण खूप कडक होते मठातले, पहाटे 3 वाजता उठून ध्यानाला बसत असत सगळे. आणि कोणाला सुट्टी नसायची की आज मला नाही जमलं असं नव्हतं. जो कोणी झोपून राहील त्याच्या कानाशी नेऊन ती घंटा शाळेत असायची ना टोल, तो मोठ्याने वाजवला जायचा आणि नेऊन बसवायचे. आणि विवेकानंद जोपर्यंत ध्यान करता आहेत तोपर्यंत कोणालाही उठून जायला अलाउड नव्हतं. 2-2 तास ते सकाळी बसत असत. त्या सकाळी मात्र ते कुठेही ध्यानाला गेले नाहीत. हे जुन्या गोष्टी काढून गप्पा मारण्यामध्ये दंग झाले. आणि मग सगळ्यांना नाश्त्याची वेळ झाल्यानंतर, नाश्ता म्हणजे काय फार नव्हतं, फणसाचे जे उकडलेल्या बिया, थोडीशी भगर आणि थोडंसं दूध एवढंच नाश्त्याला होतं, बटाटे उकडलेले. आणि ते नाश्ता मी स्वतः आज सगळ्यांना वाढणार आहे असं म्हणून त्यांनी नाश्ता वाढला. सगळ्यांना आग्रह करून वेगवेगळ्या गमती करून सगळ्यांना हसवलं. जणू काही प्रकृतीचा विसर पडला. सगळ्यांना बरं वाटलं की आज हे जरा फ्रेश दिसतात, त्यांची तब्येत चांगली आहे. आणि त्याच्यानंतर ते सगळ्यांचं खाणं झाल्यानंतर प्रत्येकाच्या शिष्यांचे हात धुवायला पाणी आपल्या हाताने विवेकानंदांनी त्यांना हात धुवायला दिलं. आणि त्यांनी चूळ वगैरे बदलल्यानंतर आपल्या हाताने टॉवेल घेऊन त्यांची तोंड पुसून दिली. तर ते झाल्यानंतर आज तुम्ही हे काय करताय, असं हे आमचं कर्तव्य आहे शिष्यांचं, गुरूंनी कुठे करायचं असतं असं एकाने ऑब्जेक्शन घेतलं. तर त्याच्यावर ते म्हणाले की भगवान येशू ख्रिस्तांनी पण शिष्यांचं असं केलं होतं. तर त्याच्यावर त्या जी शिष्या होती, भगिनी निवेदिता होत्या, त्यांनी असं म्हटलं की त्यांना ते चरित्र माहीत होतं, पण तो असं ज्या दिवशी येशूंनी केलं तो त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता हे त्यांच्या मनात आलं. पण प्रत्यक्ष बोलण्याची मात्र त्यांना हिंमत नव्हती. आणि मग त्यांनी चहा घेतला विवेकानंदांनी आणि काली मंदिरात ते गेले. सर्व दरवाजे काली मंदिरातले बंद करून घेतले आणि थोडा वेळ ध्यान करून मग बाहेर आले. आणि बाहेर येताना जे रामकृष्णांच्या पहिल्या भेटीत गाणं म्हटलं होतं, मन चलो निज निकेतने, ते गुणगुणत गुणगुणत ते खाली आले. आणि तिथे स्वामी प्रेमानंद म्हणजे विवेकानंदांचे गुरुबंधू तिथे होते. आणि ते असं म्हणाले, विवेकानंद स्वतःशी बोलत होते, त्यांनी ते ऐकलं की या विवेकानंदाने जगासाठी काय केलंय हे समजायला अजून एक विवेकानंदच पाहिजे होतं. कारण स्वामींनी त्याचं इंटरप्रिटेशन असं केलंय, मी स्वामी माधवानंदांनी, की ज्या काळात ती समाधी प्राप्त झालेली होती वयाच्या 18-19व्या वर्षी, त्यावेळेला कुठल्याही साधकाचं असं पुढची अवस्था असते की ती समाधी अवस्था स्थिर करणं आणि लोकसंपर्क टाळणं आणि ते ईश्वर भावात बुडून जाणं, त्याची सवडच त्यांना घ्यायला मिळाली नाही. म्हणून रामकृष्णांनी पण जगन्माता तुझ्याकडून कार्य करून घेईल, ती निर्विकल्प समाधी लाभल्यानंतर आता कुलूप बंद आणि किल्ली माझ्याकडे, काम झाल्यानंतर पुन्हा मिळेल, अशा प्रकारे आयुष्याच्या शेवटीच त्यांना पुन्हा त्या परमोच्च अनुभूतीचं द्वार उघडून दिलं. त्यामुळे ती अनुभूती बाजूला ठेवून जगासाठी म्हणून स्वतःचं आयुष्य खर्च करून टाकणं हे विवेकानंदांचं जे कार्य आहे. म्हणून विवेकानंद म्हणजे केवळ समाज सुधारणा नव्हे, शिवभावे जीवसेवा, याच्यामध्ये विवेकानंद म्हणजे रामकृष्ण मिशनचं जे उद्दिष्ट आहे, आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, असं त्याचं ब्रीदवाक्य आहे जे विवेकानंदांनीच केलेलं आहे. म्हणून या संन्याशांचं किंवा साधकांचं उद्दिष्ट 2, एक म्हणजे आत्मनो मोक्षार्थम, स्वतःला मोक्ष, आणि जगद्हिताय. म्हणून जगाचं हित करता करता स्वतःचंच हित करायचं राहून गेलं असं होता कामा नये. त्याला प्रायोरिटी आहे. रोज पहाटे उठून ध्यान करणं, मग समाजाशी संबंधित होणं आणि निस्वार्थ भूमिकेतून सगळ्या समाजरूपी ईश्वराची सेवा करणं,
त्याच्यातून कर्मयोगाचा आदर्श जगणं आणि ध्यानयोगाच्या द्वारे स्वतःमध्ये समाधी अवस्थेचा लाभ करून घेणं, ह्या दोन्ही मिळून हे कार्य विवेकानंदांना अभिप्रेत होतं. आणि तशा प्रकारे ते व्हावं याची काळजी पुढे त्यांच्या देहावसानानंतर पण घेतली गेली. त्यामुळे आज या विवेकानंदाने काय केलं हे समजून घ्यायला दुसरा विवेकानंद पाहिजे होता असं ते म्हणतात. पण असो, कालांतराने कित्येक विवेकानंद जन्माला येतील असं ते स्वतःशी म्हणाले. आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर सगळे आरतीला गेलेले होते. एका ब्रह्मचारी त्यांच्या शिष्याला त्याने बाहेर जप करायला बसवलं आणि स्वतः ते पद्मासनामध्ये 1 तासभर जपाची माळ घेऊन ध्यानामध्ये मग्न झाले. आणि त्याच्यानंतर ते शिष्याला हाक मारून त्यांनी बोलावलं आणि थोडं आडवं करून दे, बसवत नव्हतं फार वेळ, म्हणून आडवं करून दिलं. त्याच्यानंतर उशीला जपाची माळ हातामध्ये तशीच होती आणि 2 दीर्घ श्वास घेतले आणि जणू काही लहान मूल ज्याप्रमाणे झोपेत हळूच रडतं तसं त्यांच्या तोंडातून आक्रंदन निघालं आणि मस्तक उशी करून कल्लं. आणि त्यांना लक्षात आलं, तो शिष्य घाबरला, त्याला असं काही अपेक्षितच नव्हतं. मगासपर्यंत हसणारे खेळणारे अचानक जातील असं, म्हणून त्याने सगळ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सगळ्या बरोबर तुमच्या लक्षात आलं की अवतार समाप्ती झालेली. पण या एकूण त्यांच्या कार्याच्या नंतर 3-4च वर्षात हे एकूण रामकृष्ण मिशनचं कार्य आणि विवेकानंदांच्या चरित्राकडे बघून हजारो युवक पुढे वेगवेगळ्या कार्याला लागले. आणि त्याच्यामधून एकूण भारताच्या उत्थानाची प्रक्रिया ही त्यावेळेला जी चालू झाली ती आजतागायत चालू आहे. आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचे आयुष्य समृद्ध करणं आणि केवळ त्याच्यापुरती मर्यादित न राहता देशासाठी म्हणून काहीतरी करणं, धर्मासाठी म्हणून काहीतरी करणं, अशा उदात्त उद्दिष्ट किमान आमच्या अंतःकरणात तरी निर्माण तरी झाली पाहिजेत. केवळ मी, माझं आणि माझं घर आणि माझा बँक बॅलन्स एवढं माझं आयुष्य असता कामा नये. समाजासाठी म्हणून आम्ही काहीतरी देणं लागतो. ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या संस्कृतीचं आम्हाला देणं पिढ्यानपिढ्यांनी आमच्यापर्यंत आणलं, ते संस्कार आम्ही स्वतः आमच्या आतमध्ये अनुभवू, ते पुढच्या पिढीला सांगू आणि त्याच्यासाठी ते कोणीतरी करेल याची वाट न बघता आम्ही ते करू. जसे काही आम्ही आहोत ते करू. त्याच्यासाठी लायक होण्यासाठी म्हणून आम्ही स्वतः प्रयत्न करू. म्हणून विवेकानंद त्यांच्या येशू ख्रिस्ताची खूप वचनं ते उद्धृत करत असत बोलण्यामध्ये. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या उद्धारासाठी येणारा हात, मदतीचा हात हा तुमचाच असला पाहिजे. उद्धरेत आत्मनात्मानं, स्वतःचा उद्धार करून घ्या. अशा प्रकारे अतिशय बलशाली होण्याचं जे स्वप्न आणि तशा प्रकारचे युवक तयार करावेत असं मनोभूमिका विवेकानंदांनी मांडलेली आहे. आणि त्यांच्या चरित्राच्या शेवटीच जो त्या चरित्र लेखकांनी जो उल्लेख केलेला आहे की भारताच्या एकूण इतिहासामध्ये अशा प्रकारच्या अनेक लाटा ह्या त्यांचं उसळणं आणि कोसळणं हे आपण पाहिलेलं आहे. गेल्या शतकाच्या अखेर आणि चालू शतकाच्या आरंभी म्हणजे 19व्या शतकामध्ये फिरून एक प्रचंड लाट उफाळली विवेकानंद. जान्हवीच्या म्हणजे गंगेच्या पूर्व किनाऱ्याला दक्षिणेश्वरला एक दिवस ती उफाळली आणि पश्चिम किनाऱ्याला बेल्लूरच्या मठामध्ये ती निमाली. पण त्या गंगेच्या एका लाटेमुळे अटलांटिक महासागराचे दोन्ही किनारे हादरून गेलेले आहेत. आणि तिच्या या दुर्निवार धडकेने हे लक्षात आलं की गंगेला अजून ओघ आहे आणि हिंदू मेलेले नाहीत. हे लिखाण पण जे केलेलं आहे, पण जे काही हे दृष्टीसमोर आहे त्यांनी असं म्हटलंय त्याच्या भूतकाळ काय आहे आणि भविष्यकाळात ते कधी समाप्त होणार आहे हे कोणी अटकळ बांधू शकत नाही. त्याप्रमाणे ह्या एकूण धगधगत्या जीवनातून आम्ही त्यातलं काही तेजाचे अंश आमच्यावर पडावेत आणि आमचं जीवन आम्ही जिथे कुठे आहोत त्यात तेजस्वी करून घ्यावं, उजळून घ्यावं. ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत दुर्दम्य उत्साहाने अशा प्रकारे आम्ही काहीतरी करावं ह्याची प्रेरणा घेण्यासाठी म्हणून हे विवेकानंदांचं चरित्र त्यातलं समग्र रीतीने आणि प्रत्येक पैलू त्यांचा एका प्रबोधनामध्ये मांडणं अशक्य आहे. पण तरीसुद्धा जे काही तेजाचे अंश आम्हाला प्राप्त झाले ते आम्ही स्वीकारू, ते जोपासू आणि त्याच्यामधून एक अग्नी काहीतरी दिव्य करण्याचा त्याची प्रेरणा आम्हाला मिळावी ह्या प्रार्थनेसह. ही प्रार्थनासुद्धा त्यांनाच त्यांचे गुरु श्रीरामकृष्ण आणि त्यांना स्वतःला की ह्यातलं दिव्य अंश आम्हाला मिळावा. म्हणून आत्तापर्यंत सगळं जे पाश्चात्य जग हे केवळ तुम्ही पापाचे पुत्र आहात, त्यांना अशी एक व्यक्ती येऊन भेटली की तुम्ही पापाचे पुत्र नसून अमृताचे पुत्र आहात. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्र.
आये धामानि दिव्यानि दस्तु वेदाहमेतं पुरुषं महांतम आदित्यवर्णम तमसः परस्तात. अरे अमृताच्या पुत्रांनो, या, तुम्हाला मी सांगतो, त्या दिव्य पुरुषाला मी जाणलेलं आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे ते जाणू शकता असं आश्वासन देणं आणि तू मुळातच महान आहेस असं एक दिव्य संदेश घेऊन हे महामानव उतरले. त्यांची लीला संपवून गेले असले तरी चैतन्य रूपाने आणि प्रेरणांच्या रूपाने ते आमच्या मनात सदोदित जागे राहावेत ही प्रार्थना स्वामी विवेकानंदांच्या चरणी करून जे काही बोलणं झालं त्यांच्या चरणी अर्पण करून घेतो. हरि ओम.